वेगळ्या विषयाबद्दल किंवा शिवाजी महाराजांच्या वेगळ्या पैलूबद्दल माहिती घेणार आहोत. कारण शिवाजी महाराज म्हणलं की आपल्याला ढाल तलवार लढाया अशा प्रकारचं सगळं अभिप्रेत असतं. ते त्यांनी केलंही होतं, म्हणजे ते काही चुकीचे अभिप्रेत असतं असं नाहीये. परंतु आज आपण त्यांचा व्यवस्थापक शिवाजी महाराज हा एक वेगळा पैलू प्रामुख्याने लक्षात घेणार आहोत. तर मुळात मी या विषयाकडे का वळलो ते थोडक्यात अर्धा एक मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. की ज्या वेळेला मी मॅनेजमेंटचा कोर्स करत होतो 40 एक वर्षांपूर्वी, तर मॅनेजमेंट कोर्स केलेली अनेक मंडळी आहेत. त्याचा आपल्याला सगळ्यांचा अनुभव असतो की आपल्याला केस स्टडीज कराव्या लागतात. आणि केस स्टडीज करताना दरवर्षी कोर्सला मला असा अनुभव यायचा की आपल्यातली एकही कथा याच्यामध्ये नाही, म्हणजे केस स्टडी नाही. कारण मॅनेजमेंटचे मी 3-4 कोर्सेस केले, त्या प्रत्येकाच्यामध्ये दुर्दैवाने हे वाटायला आलं की म्हणजे मॅनेजमेंट या गोष्टीचा जन्म युद्धभूमीवर झाला, असं म्हणजे मॉडर्न मॅनेजमेंट म्हणून जे सांगितलं जातं त्याचा युद्धभूमीवर. त्यामुळे अनेक जे युरोपियन अमेरिकन जनरल त्यांचे उदाहरणं केस स्टडीज असायच्या. त्यांचा अभ्यास करण्यामध्ये चुकीचं काही नव्हतं, पण एक अशी मनामध्ये कुठेतरी चुकचुकायची पाल की अरे आपल्यामध्ये सुद्धा अशी अनेक थोर मंडळी होती, अगदी जवळची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, थोरले बाजीराव पेशवे आहेत, अनेक योद्धे आहेत. त्यांनी असे काहीतरी युद्धशास्त्रीय चमत्कार करून दाखवलेले होते, पण त्यांच्याबद्दलची एकही केस या कुठल्याही याच्यामध्ये स्टडी करायला म्हणून मला मिळाली नाही. तर ती असायला पाहिजे होती असं वाटत राहिलं आणि ते कायम वाटत राहिलं. मग पुढे मी व्यवसायात गेलो किंवा या सगळ्या इतिहासाच्या मध्ये आलो, त्यानंतर असं तीव्रतेने लक्षात आलं की शिवाजी महाराज हा काही केवळ केस स्टडीमध्ये आला नाही म्हणूनही वाईट वाटण्याचा विषय नाही. तर केजी टू पीजी शिवाजी महाराजांचा रिलेव्हन्स आहे आणि आपण लोकांनी त्याकडे त्या दृष्टीने बघायला पाहिजे, जे आतापर्यंत फारसं बघितलं नाही. त्यामुळे वयाच्या 50 नंतर मला पीएचडी मिळालेली आहे. म्हणजे मला ते असं वाटलं की आपण जर असं म्हणायचं असेल तर आपल्याला आधी काहीतरी तसं क्वालिफिकेशन किंवा काहीतरी करून दाखवावं लागेल, तेव्हा आपण लोकांना सांगू शकू की अरे हा इतका अभ्यासाचा विषय आहे वगैरे. तर त्याप्रमाणे मी पीएचडी केली. मग म्हटलं ते लोकांपर्यंत जायला पाहिजे म्हणून ललित स्वरूपामध्ये त्याचं लेखन केलं. त्या पुस्तकांचा इथे डिस्प्ले झाला होता मगाशी. मग व्याख्यानं द्यायला लागलो, मग हेरिटेज वॉक करायला लागलो. जाणता राजा तर मी करत होतोच, त्यातला मी औरंगजेब, परंतु चाहता होतो शिवाजी महाराजांचा. नाटक वैयक्तिक आयुष्यात नेहमीच्या आयुष्यातही असतं ते असं. तर त्यामुळे मग जास्तीत जास्त जसा मी औरंगजेबाचं काम करत गेलो तसतसं मला शिवाजी महाराजांचा जास्त जवळून परिचय झाला. एरवी प्रेम अभिमान वगैरे सगळं होतच त्यांच्याबद्दल आणि म्हणून ते पीएचडी वगैरे करण्याच्या फंदात पडलो आणि एका आनंदाचा धनी झालो, हे थोडक्यात सांग. हे करण्यामागे ज्या प्रेरणा आहेत, म्हणजे वैयक्तिक माझ्या काही भावना, त्याच्याचबरोबर प्रेरणा ज्या होत्या त्या सगळ्या अमराठी माणसांच्या होत्या. म्हणजे नाव घेऊन सांगायचं झालं तर आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी, त्या रायगडावरती आलेल्या होत्या 1980 मध्ये. त्यावेळेला 300वी पुण्यतिथी शिवाजी महाराजांची झाली, धूमधडाक्यात झाली. आणि त्यावेळेला इंदिरा गांधींनी जे भाषण केलं त्याच्याबद्दल 2च वाक्य तुम्हाला सांगतो ज्याच्यामुळे मला या विषयाकडे वळावंसं वाटलं. ते असं म्हटलं की शिवाजी महाराज को हिंदू बोलना या उनको मराठी बोलना ये उनको छोटा बनाना है. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं, जो आजकाल शब्द खूप फेमस झालेला आहे तो म्हणजे ग्लोबल. त्यांना म्हणायचं होतं की ही वॉज द ग्लोबल लीडर पण यू हॅव रिड्यूस्ड हिम टू ए लोकल वन. दुसरे उद्गार आहेत सर जदुनाथ सरकारांचे आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांना सुरुवातीला लुटारू म्हणलेलं. म्हणजे सुरतेची जी मोहीम शिवाजी महाराजांनी केली, 2 केल्या, त्या दोन्ही याला अनुसरून त्यांनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हणलं. त्यांच्या शब्दावर विसंबून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांनाही लुटारू म्हणलं. आणि एक अशी गंमतशीर परिस्थिती निर्माण झालेली होती प्रतापगडाच्या पायथ्याशी. ज्या वेळेला प्रतापगडावरती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्याचं अनावरण करायला ज्या वेळेला आपले पहिले मुख्यमंत्री म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे यशवंतराव चव्हाण त्यांनी पंडितजींना बोलावलेलं होतं आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र वगैरेही चाललेलं होतं. तर त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्रवादी लोकांनी एका बाजूला पंडित नेहरू मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आणि काँग्रेसकर्त्यांनी पंडित नेहरू जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. पण नंतर नेहरूंनी स्वतःचं मत बदललं, कारण जदुनाथ सरकारांनी स्वतःचं मत बदललं. म्हणजे आयुष्याच्या अखेरीला किंवा त्यांच्या अभ्यासाच्या अखेरीला जदुनाथ सरकारांनी शिवाजी महाराजांबद्दल असं म्हटलंय
की ही वॉज नॉट ओनली द क्रिएटर ऑफ द मराठा नेशन, बट ही वॉज द कन्स्ट्रक्टिव्ह जीनियस ऑफ मिडिवल इंडिया. आणि आजही तुम्ही बघा की कन्स्ट्रक्टिव्ह काम करणं आणि जीनियस असणं, दीज आर ऑल टाइम रिक्वायरमेंट्स. या काही कुठल्या तरी 17व्या 18व्या 22व्या शतकाला धरून असलेल्या गोष्टी नाहीयेत, कायमच्या गोष्टी आहेत. आणि तिसरं सगळ्यात म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दिमाग की बत्ती जल गई, ती म्हणजे सुरेंद्रनाथ सेनांचं जे लेखन आहे. सुरेंद्रनाथ सेनांविषयी आपल्याला दुर्दैवाने काही माहिती नसतं. बहुतेक मराठी बखरींचे त्यांनी स्वतः बंगाली असून त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केलेले आहे. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ द मराठाज, मिलिटरी सिस्टीम ऑफ द मराठाज अँड ज्युडिशियल सिस्टीम ऑफ द मराठाज, असे 3 त्यांनी अभ्यासपूर्ण ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासावर लिहिलेले. आणि दुसरा एक योगायोगाचा भाग त्याच्यामध्ये वैयक्तिक पातळीवरचा, की जदुनाथ सरकार आणि हे सेन यांचं वैयक्तिक आयुष्यात एक गोष्ट सोडली तर कधीच पटलं नाही. म्हणजे कायम ते एकमेकाचं तोंडही बघायला नको इतपत त्यांच्यामध्ये भांडण होतं, वैर होतं, काही म्हणा. पण एकाच गोष्टीवर त्यांचं जमायचं, ते म्हणजे शिवाजी महाराजांची थोरवी, द ग्रेटनेस ऑफ शिवाजी महाराज. या व्यतिरिक्त त्यांचं एकमेकाशी कधी एकमत झालं नाही ऐतिहासिक विषयांबाबत आणि वैयक्तिक जीवनामध्ये. त्या सुरेंद्रनाथ सेनांनी असं म्हणलेलं आहे, त्याचं मी म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं, मी मराठीत सांगतो तुम्हाला, की ते म्हणले की शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याविषयी एक वेळ शंका घेता येईल. बघा ते काय म्हणतात, शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याविषयी एक वेळ शंका घेता येईल, पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याविषयी अजिबात घेता येणार नाही. म्हणजे हा काहीतरी वेगळाच त्यांनी मुद्दा मांडला असं माझ्या लक्षात आलं, की युद्ध कौशल्य म्हणजे सेनापती म्हणून किंवा लढाई वीर पुरुष म्हणून, किंवा अफजल खानाला मारणं, शाहिस्ते खानावरती काय आपण म्हणतो की हल्ला करणं, गोरिला पद्धतीचा करणं, हे आपल्याला माहिती आहे. पण प्रशासकीय कौशल्याबद्दल एक बंगाली माणूस इतक्या ठामपणे विधान करतो, तर त्यावेळेला मी दुसऱ्या दिशेने मग विचार करायला लागलो की या पैलूवरती आपण अभ्यास करायला पाहिजे, जो काही फारसा कोणी केलेला दिसत नाही. कारण एकटाच कोणीतरी बंगाली माणूस गेल्या शतकातला म्हणून गेला, लिहून गेला, आणि बाकी मराठी मुलकात मात्र त्याविषयी सामसूम आहे. त्यामुळे म्हटलं आपण या विषयावरती अभ्यास करू. आणि दुसरं असं की त्याचा रिलेव्हन्स आज काय आहे, की चांगल्या प्रशासनाचा म्हणजे प्रशासन हे व्यवस्थापनाला जन्म देत, म्हणजे प्रशासन व्यवस्थापन आणि अंमलबजावणी असा असतो. पण प्रशासनाचा थेट संबंध जो आहे तो सुशासनाशी आहे, म्हणजे सुराज्याशी आहे. आणि माझी धारणा अशी की पूर्वी नव्हती एवढी आज शिवाजी महाराजांची आपल्याला जास्त उपयुक्तता, कारण राजकीय स्वराज्य आपल्याला मिळून गेलेलं आहे. त्यामुळे स्वराज्य करता हे शिवाजी महाराजांचं जे आद्य रूप आपण धरलेलं आहे ते होतही तसं. पण जे दुसरं आहे म्हणजे नाण्याची जी दुसरी बाजू आहे की सुराज्य करते शिवाजी महाराज, हे आपल्याला जास्त गरजेचे आहे. कारण आज जरी आपण राजकीय स्वराज्यामध्ये राहत असलो तरी आपल्याकडे सुराज्य नाहीये. म्हणजे आपण घराबाहेर पडलो की पहिल्या खड्ड्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपण स्वराज्यात असलो तरी स्वराज्यात नाहीये. मग वेळी अवेळी जाणारी वीज असेल, अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला साक्षात्कार कायम होत असतो. पण हा साक्षात्कार कमी करायचा असेल तर शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी ज्ञात इतिहासातली व्यक्ती आहे असं माझं मत झालं. म्हणून मग मी त्याच्यावर पीएचडी केली. आणि त्याचं का केली किंवा ते मला का वाटलं हे आता मी तुम्हाला उलगडून याच्यामध्ये सांगतो. पण आज माझा जास्त फोकस जो राहील तो फायनान्शियल मॅनेजमेंट वरती राहणार. कारण आपल्या सगळ्यांना केव्हाही म्हणजे आज उद्या परवा कधी म्हणायला गेलं तर पैसा म्हणजे अर्थ आणि अर्थव्यवस्थापन या गोष्टी कायम महत्वाच्या वाटतात. कारण त्या रोजच्या आपल्या जीवनाशी खूप संबंधित आहेत आणि खूप उपयुक्त आहे. तर पैशाच्या व्यवस्थापनाबाबत म्हणजे एकूण पैसा हा विषय म्हटला की 3 विषय प्रामुख्याने येतात, की ते म्हणजे पहिलं संपत्तीची निर्मिती, दुसरा संपत्तीचा विनियोग आणि तिसरा संपत्तीचं वाटप. या 3 गोष्टी ज्याला जमतात त्या माणसाला किंवा त्या संस्थेला कधीही आर्थिकदृष्ट्या अपयश येत नाही आणि मग अस्तित्वाचाही कधी प्रश्न येत नाही आणि प्रगतीचाही फारसा त्याला प्रश्न कधी पडत नाही. ते मग शिवाजी महाराजांनी काय केलं म्हणजे त्याच्यासाठी एक सर्वात मोठं उदाहरण आहे. ऍज अ फायनान्शियल विझार्ड आहे, ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आयडियाज आहेत आणि HRD म्हणजे माणसं घडवण्यामध्ये तर त्यांचा हात कोणी धरलेला नाही आजपर्यंत, ते आपण जाणतो. मग पैशाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं आणि कशा पद्धतीने केलं आणि त्याची सुरुवात केव्हा, अगदी लहानपणापासूनची पार्श्वभूमी आपण विचारात घेतली तर आपल्याला दिसतं की नेहमी आपण ऐकतो की जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावर संस्कार केले,
रामायण महाभारताचे संस्कार केले आणि त्याचाही आपल्याला प्रत्यय येतो शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये, की त्याच्यामध्ये तुम्ही बघा महाभारताच्या शांती पर्वामध्ये एक अत्यंत महत्वाचं वचन आहे की अर्थ मूलोही धर्म हा. म्हणजे इतक्या जुन्या काळापासून जो विचारांचा प्रवाह आपल्याला दिसतो आणि एक जो म्हणजे आपल्याकडे थॉट प्रोसेस आहे, ही शिवाजी महाराज हे अनेक परकीय आक्रमणांना सुद्धा उत्तर आहे. म्हणजे राजकीय सांस्कृतिक जी काय आक्रमणं आपल्यावरती झाली आजही चालू आहे, ती काय उद्याही थांबतील अशी परिस्थिती नाहीये, पण त्याला शिवाजी महाराज एक जिथं जागतं उत्तर होत. म्हणजे या विचार परंपरेत कोण आहे तर रामायण आहे, महाभारत आहे, चाणक्य आहे, त्याच्यानंतर कामंदकीय नीतीसार आहे, शुक्र नीतीसार आहे आणि थेट शिवाजी महाराजांच्या बद्दल अमात्यांनी लिहिलेली राजनीती पण आहे, म्हणजे आज्ञापत्र पण आहे. त्या सगळ्यामध्ये या अर्थाचं विस्तृत विवरण केलेलं आहे. आणि तुमची ट्रेक क्षितिज जी संस्था आहे त्या किल्ल्याचं ते तुमचं प्रेम आहे, निसर्गाचं तुम्हाला प्रेम आहे आणि हे शिवाजी महाराजांचं प्रेम हे अनेक त्याच्यामध्ये सतत कुठे ना कुठेतरी दिसत राहतं. आणि किल्ल्यांच्या बाबतीमध्ये जर सांगायला गेलो तर ट्रेकिंगचं प्रेम, किल्ले किंवा त्याच्याबद्दलचा इतिहासाचं प्रेम आणि त्याची जाणीव आपल्याला असते. पण शिवचरित्रातलं शिवाजी महाराजांचं एक वेगळं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की आर्थिक बाबतीमध्ये काय होतं की शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले म्हणजे त्यांनी पुष्कळ 360 किल्ले त्यांच्या नियंत्रणात होते, 10-12 त्यांनी बांधले, बाकी इतरांनी बांधले, काहीचा त्यांनी विस्तार किंवा रिडेव्हलपमेंट केली आणि बाकीचे जिंकून ताब्यात ठेवले. हे सगळेच्या सगळे किल्ले तुम्ही जर सगळे प्राचीन जे आपल्याकडचे व्यापारी मार्ग तुम्ही काढले तर या व्यापारी मार्गाच्या आसपासच शिवाजी महाराजांचे किल्ले. म्हणजे जकात त्याच्यावरनं येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची असते, त्याच्या कलेक्शनची सगळ्यात चांगली सेंटर्स म्हणून शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा उपयोग केलेला आहे. पैशाच्या बाबतीमध्ये दुसरं असं आहे की अनेक वेळेला खजिने ठेवण्यासाठी त्यांनी किल्ल्यांचा वापर केलेला आहे आणि प्रशासन चालवण्यासाठी किंवा टॅक्स कलेक्शन वगैरे सारख्या गोष्टींसाठी सुद्धा त्यांनी किल्ल्यांचा आणि किल्ल्यांमधल्या माणसांचा उपयोग केलेला आहे, ज्याच्याकडे इन जनरल आपलं दुर्लक्ष होतं. कारण किल्ला त्याचं भौगोलिक स्थान किंवा आपला स्टॅमिना आणि बाकी इतिहास याच्याकडे आपलं थोडंसं जास्त लक्ष असतं, पण हा एक पैलू त्याच्याबद्दल सुटतो. फार्म हाऊस बांधावं असा एकही किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला नाही, बांधला नाही किंवा ताब्यात ठेवला नाही. सगळ्यामध्ये जे आहे ते आर्थिक व्यवधान हे त्यांचं सगळ्यात प्रमुख व्यवधान राहिलेलं दिसतं. हा काहीसा छुपा त्याच्यामधला एक आहे. दुसरं गनिमी काव्याची आपण सगळे म्हणतो की गनिमी काव्याचे जनक वगैरे, पण त्याच्यातही थोडेसे गैरसमज आहेत. गनिमी काव्याचा जनक हे शिवाजी महाराज नसून निजामशाहीचा वजीर मलिक अंबर हा त्याचा जनक आहे. त्याचा विस्तार केला तो शहाजी राजांनी आणि त्याला संपूर्ण मोठं विस्तृत स्वरूप दिलं ते शिवाजी महाराजांनी. द बेस्ट युजर इज छत्रपती शिवाजी महाराज. पण ओरिजिन त्यांच्यापासून नाही, त्यांनी त्या तंत्राचा सगळ्यात जास्त विस्तार केला हे आपल्याला दिसतं. पण गनिमी काव्याचं मी तुम्हाला का सांगतो तर गनिमी काव्याचा थेट संबंध हा आर्थिकदृष्ट्या बचत करण्याशी आहे. म्हणजे त्याचं सूत्रच असं आहे की गनिमी कावा म्हणजे शत्रूशी लढण्याची पद्धत. गनिम म्हणजे शत्रू, कावा म्हणजे पद्धत. पण त्याच्यामध्ये सगळ्यात फायदा कुठे होतो तर तुमची बचत सर्वाधिक होते. कारण हल्ला कुठे करायचा, कोणावर करायचा, कधी करायचा, किती करायचा, माघार कधी आणि कशी घ्यायची हे सगळं ठरवण्याचं स्वातंत्र्य गनिमी कावात सुरुवात करणाऱ्या माणसाला असतं. आणि त्याचं सूत्रच असं आहे की कमीत कमी ताकद वापरून जास्तीत जास्त फायदा किंवा उद्दिष्ट साध्य करणे म्हणजे गनिमी कावा. त्यामुळे हा बचतीचा किंवा आणि हा का महत्वाचा आहे हे तुम्ही परत लक्षात घ्या. म्हणजे महाराजांचे एक वेगळे पैलू आपल्याला जे दिसतात ते केवळ पैसा प्रधान नाहीये, तर त्याच्यामध्ये त्यांची उच्च प्रकारची नीतिमत्ता सुद्धा दिसते. की जसं आपण हल्ला करतो आणि काही प्रदेश जिंकतो, ते जिंकण्याची आपल्याला आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय स्वराज्य निर्मिती होणार नाही. पण गनिमी कावाच का तर त्याच्यामध्ये निकराची लढाई नसते. गनिमी काव्यामध्ये असतं जमलं तर हल्ला करायचा, जमेल तेवढाच करायचा, पण पराभव होईल किंवा जीव जाईल असं ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला यशस्वी माघार घेऊन परत यायचं. म्हणजे आपल्या माणसांचे जीव पण वाचतात, पैसे पण वाचतात आणि अनावश्यक हानी टळते. हा गनिमी कावा घेण्याचा उद्देश तो सुद्धा आहे. म्हणजे केवळ
ती एक त्यांचं टेक्निक होतं किंवा त्यांनी शोधलं असा भाग नसून त्याचे हे आर्थिक परिमाण आहेत ती सुद्धा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. बाकी म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला जे दिसतं ते एक आपल्याला अद्भुत वाटावं अशा प्रकारची त्यांनी पुढे पावलं उचललेली आहे की त्याही वेळेला प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक राजा असेल कुठल्या धर्माचा प्रांताचा हा विषय नाहीये, पण मध्ययुगीन परिस्थिती 17वं शतक हे जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर शेती आणि शेतीवरचा कर हेच सगळ्या राजांचं सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन आहे. बाकीची सगळी साधनं दुय्यम आहे. म्हणजे व्यापार किंवा उद्योग हा जवळपास नाहीये, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जवळपास नाहीये, नावाला आहे, व्यापार हा सुद्धा नाही. त्यामुळे आपल्याला मराठीतली तेव्हाची म्हणही माहितीये की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. कारण सगळ्यात जास्त पैसे शेतीत मिळायचे, मग व्यापारात मिळायचे, मग नोकरीत मिळायचे. त्यामुळे ते जे आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या लक्षात आलं की हे जे काही पारंपरिक साधन आहे त्याचा उपयोग करण्यावरती मर्यादा आहे. पण आपल्याला तर मोठी उद्दिष्ट साधायची आहेत, त्याच्यासाठी तर आपल्याला पैसा पाहिजे आहे. इतके किल्ले बांधायचे तर पैसे हवेत, सैन्य ठेवायचं तर पैसे हवेत, वाढवायचं तर पैसे हवेत, ते रिटेन करायचं तरी पैसे हवेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे हवेत. हे त्याही काळामध्ये आहे की ज्या वेळेला पैशाचा आढळ हा कमी आहे, आजच्या इतका मोठ्या प्रमाणात नाही, तरी सुद्धा ती गरज आहे. मग काय करायला पाहिजे तर आपलं राज्य एवढंसं, त्याचं शेतीवरचं उत्पन्नही एवढंसं, पण उद्दिष्ट एवढं. मग काय करायचं तर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतात ते महाराजांनी तुम्हाला केलेलं दिसतं. ते म्हणजे त्यांनी काय केलं तर या सगळ्या गोष्टीचं त्यांनी स्टँडर्डायझेशन तर केलंच, वसुलीच्या यंत्रणा अधिक कार्यक्षम केल्या, म्हणजे वतनदारीला त्यांनी छेद देण्याचा प्रयत्न केला. हे जगाच्या इतिहासात अपूर्व आहे. कारण 17व्या किंवा मध्ययुगीन काळामध्ये पूर्ण जगामध्ये जिथे तुम्ही नजर टाकाल तिथे तिथे तुम्हाला ही वेतनदारीची पद्धत नसते तर वतनदारीची पद्धत दिसते. महाराजांनी नेमकं उलट केलं, त्यांनी वेतनदारीचा जास्ती म्हणजे आपण कास धरली, वतनदारी पूर्णपणे संपवली नाही. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. फरक एका मात्रेचा आहे, वतन आणि वेतन, पण त्याचे परिणाम जे आहेत ते चिरस्थायी होते. कारण वतन हे मोनोपॉलीला अनुकूल होतं आणि मोनोपॉली आली की तिथे तुमचा दर्जा खालावतो, तुमचा कारभार नीट होत नाही आणि ज्याच्या हातात ती सूत्र असतात तो चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता सर्वाधिक मोनोपॉलीमध्ये असते. पण ज्या वेळेला ती मोडली जाते त्यावेळेला कॉम्पिटिटिव्ह सिस्टीम्स तयार होतात. त्याला महाराजांनी सक्रिय उत्तेजन दिलं. त्यांनी या सगळ्या वतनदारांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतःची वेतनदारी माणसं नेमली आणि त्याच्या योगे आपल्याला पाहिजे तो सगळा त्याच्यातला जो वसूल होता, म्हणजे काय तुम्ही 40% कराचं प्रमाण होतं हे गृहीत धरलं, सर्वसाधारणपणे होतं, हेवी टॅक्सेशन आहे पण होतं हे सत्य. पण त्याच्या वसुलीची जी समस्या होती त्यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे सोडवली. आणि ज्याला आपण म्हणतो की त्यांचं वाक्य बघा, म्हणजे त्याची जी एक वाक्य आहे ती आपल्याला इतकी लक्षात राहतात. वतन का द्यायचं नाही त्याच्यावर त्यांचं लॉजिकल एक्सप्लेनेशन काय बघा. भूमी तो राजलक्ष्मी आणि राजलक्ष्मीचे विभाजन कैसे होऊ पाहते. म्हणजे इतकं साध्या भाषेमध्ये हा माणूस सांगतो की ही लक्ष्मी आहे आणि त्याचं विभाजन केलं, म्हणजे वतन देऊन ते 100-500 काय जे वतनदार असतील त्याच्यामध्ये विभागणी केली तर राजलक्ष्मीचं विभाजन झालं की राजाकडे काय राहिलं. पण राजाकडे तर राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी वतनदारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरं त्याच्यामध्ये की वेगळे आपल्याला तंत्र किंवा वेगळे आपल्याला उपाय शोधले पाहिजेत. त्यामुळे एकदम आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ठेवून महाराज कुठे गेलेले दिसतात तर ते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये गेलेले दिसतात. की शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व्यापारी ही ओळखच आपल्याला पटणं अवघड आहे, पण त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात पदार्पण केलं होतं ही वस्तुस्थिती आहे. कारण असं ब्रिटिश म्हणतात, फ्रेंच म्हणतात, डच म्हणतात, पोर्तुगीज पण म्हणतात, त्यामुळे आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आणि हे तुम्ही बघा की ज्याला स्टार्टअप म्हणतो ना आपण आजकाल, तसं त्यांच्यासाठी ते स्टार्टअप आहे. ही हॅड नो ट्रॅडिशन, त्यांच्या घराण्यात कोणी व्यापार केलेला नाहीये. त्यांच्या पूर्वी अख्ख्या भारताची नाविक परंपरा किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराची परंपरा खंडित झालेली आहे. त्याला धार्मिक अडथळे आहेत, म्हणजे सप्तबंदींचे त्यांना अडथळे आहेत. पण या सगळ्यांवर मात करून महाराज त्या व्यापारामध्ये उतरलेत. आणि त्याचं लॉजिकल एक्सटेन्शन बघा की आपल्याला म्हणजे इतर लोक आणि शिवाजी महाराज यांच्यामधला जो वैचारिक फरक दिसतो तो तुम्ही बघा की जावळी त्यांनी कोणाकडनं घेतली तर मोऱ्यांकडून घेतली. मग मोरे काही कमी शक्तिशाली होते का? बिलकुल नाही.
लढाऊ नव्हते का? 100% लढाऊ होते. त्यांनी या सगळ्या जावळीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या ज्या वाटा आहेत, म्हणजे व्यापारी वाटा आहेत, त्याच्यावरची जकात वसूल करूनच मोरे बलिष्ठ झालेले होते आर्थिकदृष्ट्या, पर्यायाने बाकीच्या बाबतीमध्ये. पण मोऱ्यांच्या विचारांचं एक्सटेन्शन हे जावळीच्या पलीकडे गेलं नाही. पण महाराजांनी ज्या वेळेला जावळी घेतली त्यावेळेला त्यांची नजर समुद्रापार गेली आणि त्यांनी कोकणाचं वर्णन, म्हणजे कोकणाला त्यांची सरहद्द भिडली जावळी जिंकल्यानंतर. त्यांनी पहिल्यांदा कोकणाचं वर्णन असं केलेलं आहे की नवनिधी, म्हणजे पैसे किंवा आर्थिक फायदा मिळवण्याची नवी संधी. हे तुम्हाला कोणीही कोकणासाठी विशेषण वापरलेलं दिसत नाही. ते महाराजांनी पहिलं लक्षात घेतलं आणि ते आंतरराष्ट्रीय व्यापारात गेले. म्हणजे बॅकवर्ड फॉरवर्ड इंटिग्रेशन ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं काम त्यांनी केलं की आधी ते फक्त सुरक्षित राहून जकात वसुली करत होते. नंतर जकात वसुलीच्या समुद्रापर्यंतच्या ज्या वाटा जात होत्या तिथपर्यंत त्यांनी विस्तार केला आणि नंतर त्याला आपण म्हणतो की लॉजिकल एंड, तसं त्यांनी समुद्रात सुद्धा पदार्पण केलं. कारण दॅट वॉज द लिमिट, त्याच्या पलीकडे जाण्यासारखं काही नव्हतंच. आणि कायम मी त्यांच्या बाबतीमध्ये म्हणतो की हर चीज को वो एक अंजाम देते. त्यांनी स्वप्न पाहिली पण मुंगेरी लालची स्वप्न नाही पाहिली, किंवा गणपतवाणी बिडी पिताना तशा प्रकारची स्वप्न नाही पाहिली, ज्या प्रत्येक स्वप्नाला त्यांनी पूर्ती दिली. आणि मग ती कशी दिली हेही आपल्याला लक्षात येतं की त्यांनी पहिल्यांदा समुद्राशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या सगळ्यांच्या मधली कारभारातली जी उडीव आहे आणि आपल्या सगळ्या महत्वाकांक्षेमध्ये जो अडथळा आहे, तो जो पैशाचा अडथळा आहे, तो या एका साधनाने मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकतो. मग त्याच्या आता हे म्हणणं सोपं आहे पण करायला तेवढंच अवघड होतं. का अवघड होतं? तर समुद्रात जाणं अवघड, कारण तुमच्याकडे नौकानयनाची पर्याय म्हणजे परंपरा आहे ती खंडित झालेली आहे. आणि किती दिव्य परंपरा आपल्याकडे होती. म्हणजे युरोपियन इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे की इसवी सन 0 किंवा सुरुवातीपासून 1500 पर्यंत वर्ल्ड जीडीपी मध्ये भारताचा वाटा 28 ते 32% या दरम्यान राहिलेला होता. 28 ते 32%. आणि उरलेला कोणाचा होता तर चीनचा होता, म्हणजे 54% आणि 46% उर्वरित जग सगळं करत होतं. आणि त्यावेळेला आपण चांगले दर्यावर्गी होतो, त्यावेळेला आपल्याला कधी म्हणजे समुद्रबंदीच्या गोष्टी ज्या चुकीच्या होत्या त्या सुचल्या नाहीत. पुढे काही कारणांनी त्या आल्या, पण ते महाराजांनी बंदी तोडली आणि समुद्रामध्ये पदार्पण केलं. पण ते ठीक आहे की धार्मिक लोकांना बाजूला ठेवणं एक वेळ सोपं होतं, पण ज्यांच्याशी सामना होता ते सगळेच त्यांच्यापेक्षा तगडे होते. आणि महाराजांची सतत लढाई ही 9 शत्रूंची चालू आहे. म्हणजे त्यांच्या प्रतिभेचं आपण कुंपण बघा की किती जबरदस्त आहे की ते 9 शत्रूंशी लढतायत आणि अशा नवीन संकल्पनांवर काम पण करतात की जिथे सर्व्हायव्हल वॉज डिफिकल्ट बट ही वॉज इन सर्च ऑफ न्यू होरायझन्स आणि ऑलवेज इन सर्च ऑफ ग्रीन पास्चर्स, न्यू ग्रीन पास्चर्स. हेही आपल्याला दिसतं. पण त्यांनी काय केलं की पहिल्यांदा व्यापार करण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांची जहाजं भाड्याने मागितली, इंग्रजांची मागितली. इंग्रजांनी हे ते निमित्त करून टाळलं. मग त्यांना एकदा त्यांनी तलवारीचा धाक दाखवला, मग त्यांनी एकदा जहाजं दिली. पण त्यांच्या महाराजांच्याच लक्षात आलं की हे जुलमाचा रामराम आहे, हा काही खरा नाही. म्हणून मग ते स्वतः जहाज बांधणीमध्ये उतरले. आता मग त्यांनी आधी परकीय लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीज लोकांना त्यांनी बोलावलं, 400-450 कामगार मंडळी आली आणि मग त्यांना त्याच्यात आता धाकधूक होतीच की धार्मिक फरक आहे, राजकीय फरक आहे, आर्थिक सुद्धा विषय काही येऊ शकतात. पण त्यामुळे आपली माणसं पण त्यांनी त्या लोकांच्या बरोबर कामाला लावली. आणि असं नाहीये की आपल्याकडे लोकांना काही बोटी बिटी बनवता येत नव्हत्या, फक्त युरोपियनचं जे स्केल होतं त्या स्केलच्या बोटी आपल्याकडे गरजच नव्हती कोणाला. त्यामुळे आपल्या लोकांचं ते म्हणजे ज्ञान जे होतं त्याच्यावर काही जळमट किंवा धूळ बसलेली होती, तीही झाडण्यासाठी त्यांनी या लोकांबरोबर स्वतःच्याही लोकांना कामाला लावलं आणि पहिलं 20 जहाजांचा एक काफिला त्यांनी तयार केला. आणि तो मात्र त्यांनी तो केला तो लढाऊ बोटींचा केला. कारण त्यांच्या लक्षात आलं की आपल्या व्यापारी बोटी आपण निर्माण केल्या पण समुद्रात सोडल्यावर त्यांच्यावर इतरांनी हल्ला केला तर काय. आणि हल्ले होतच असत, कारण त्यावेळेला पश्चिम समुद्रावरती पोर्तुगीजांचं एवढं नियंत्रण होतं की मोगल बादशाही मधले म्हणजे शाही खानदानातले लोक हाजी यात्रेला निघाले तरी सुद्धा त्यांना पोर्तुगीजांचं कारताज घेतल्याशिवाय म्हणजे परवाना घेतल्याशिवाय अरबस्तानकडे जाता येत नसे. आणि तीच बंदी सगळ्या एतद्देशीय राजांवरती होती आणि ते मोडण्याचा विचार मुघल बादशहांना सुचलाही नाही, पण महाराजांना सुचला.
आणि मग त्यांनी काम सुरुवात केल्यानंतर त्यांना वाटलं की पहिलं लढाऊ आपल्याला एक काफिला तयार करायला पाहिजे, पण उघडपणे बोलून चालणार नाही की मला हे करायचंय पुढं ते करायचंय असं बोलून चालणार नाही. त्यामुळे त्यांनी त्याला एक कारण दिलं. ते म्हणले की सिद्धीशी मला सामना करायचा आहे, त्याला धडा शिकवायचा आहे, म्हणून मी ह्या बोटींचा काफिला तयार करतो आहे. त्यामुळे बाकीचे शत्रू थोडेसे बेसावत त्याच्यामध्ये राहिले. अर्थात सगळेच काय पूर्ण बेसावत नव्हते. त्यांनाही कुठेतरी जाणीव झाली की दिस इज अ न्यू फोर्स, म्हणजे आपल्यामध्ये एक नवीन भिडू या मारामारीमध्ये समुद्रावरच्या येतो आहे हे त्यांनाही कुठेतरी जाणवलं. आणि मग ते बोटीचा शेवटी एकदा म्हणजे इथं कल्याण जवळच दुर्गाडीच्या इथे त्यांनी त्याचं जलावतरण केलं आणि पुढे सुरुवात झाली. त्याला 20 बोटींचा काफिला होता आणि त्यावेळेला पोर्तुगीज व्हॉइसरॉय, त्याला विजरई असं आपण मराठी लोक म्हणायचो. तर त्यांनी असं त्याच्यावरती रिमार्क मारलेला आहे की या माणसांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी जे काय नौदल तयार केलेलं आहे ते अत्यंत भिकार असून आमची एक फ्रिगेट सुद्धा याच्या अख्ख्या नौदलाचा धुव्वा उडू द्या, असे रेकॉर्ड आहे. म्हणजे पोर्तुगीजांनी ते म्हणलं 1658 सालामध्ये. आणि पुढे महाराजांनी काय केलं ते आपल्याला समजून घेण्यासाठी योग्य आहे. पण तो काफिला आला, ते समुद्रावरती फिरायला लागले. मग त्याला हळूच त्याचा आश्रय मिळाल्यानंतर महाराजांनी 3 डोलकाठ्यांची स्वतंत्र व्यापारी जहाजं बांधली. म्हणजे आता आपल्याला संरक्षण मिळालं त्यामुळे व्यापारी जहाजं बांधू. त्याचंच पुढचं लॉजिकल एक्सटेन्शन केलं की जे सगळं कॉमन सेन्सला आहे परंतु करायला अवघड असलेल्या गोष्टी, की ते म्हटले नौदल जरी तयार केलं तरी ते काही 365 दिवस पाण्यात राहत नाही. त्याला किनाऱ्याला यावं लागतं, दाणा गोटा बाकीच्या गोष्टी त्याला लागतातच. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर वादळापासून संरक्षण लागतं. त्यामुळे त्यांची सगळी बंदरं जी आहेत महाराजांनी ताब्यात घेतलेली कोकणातली ही सगळी खाड्यांवरची बंदरं आहेत. हा फरक तुम्ही लक्षात घ्या की त्यांना माहिती आहे आपल्याकडे फार मोठी जहाजं नाहीये, पण जहाजं पहिल्यांदा पदार्पण त्यांनी करताना असं केलं की उथळ पाण्यामध्ये ज्यांचा चांगला उपयोग होईल अशा प्रकारची जहाजं त्यांनी बनवली आणि ती खाड्यांमध्ये ठेवली. म्हणजे वादळांपासून त्यांचं संरक्षण होत होतं आणि प्रतिपक्षांची जहाजं खूप मोठी असल्यामुळे ती नद्यांच्या पात्रात म्हणजे खाड्यांमध्ये फार आतमध्ये येऊ शकायची नाही. त्यामुळे एरवी त्यांचा आपोआप बचाव किंवा संरक्षण होत होतं. आणि मग ते त्याला म्हणले की व्यापारी पण करू आणि मग किल्ले बांधले. म्हणजे ही सगळी जी किल्ल्यांची रांग आहे ती जवळपास सगळी खुल्या समुद्रावरची रांग आहे. मग अलिबाग असेल, मुंबईच्या समोरचं भर समुद्रातलं खांदेरी बेट असेल, तिथे त्यांनी किल्ले बांधले. सिंधुदुर्ग हाही बेटावरचाच किल्ला आहे. पण पहिलं तुम्ही त्यांचं लॉजिक बघा की इट इज डिफेन्स ओरिएंटेड सिस्टीम, इट इज नॉट अटॅक ओरिएंटेड सिस्टीम. की त्यांना माहितीये की खुल्या समुद्रात जाऊन आपण काही कोणाशी मारामारी करू शकत नाही, कारण मराठ्यांनी बांधलेली जहाजं साधारण 150 टन एवढ्या क्षमतेची होती आणि पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच यांची किमान 600 टन होती. म्हणजे चौपट पाचपट असा जो फरक होता. त्यामुळे ते म्हणले की आपण त्यांच्या पाण्यामध्ये मारामारी करायला जायचं नाही, त्यांना आपल्या पाण्यामध्ये मारामारी करायला आणायचं. जहां हम शेर है वहां उन्होंने आना चाहिए, जहां वो शेर है वहां नहीं जाना है. हे गनिमी काव आहे की कमीत कमी शक्ती जास्तीत जास्त त्याचा परिणाम व्हावा. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीची बंदरं विकसित केली, तीच वापरली, तिथेच सोयीस्कर होतील अशाच बोटींची निर्मिती केली आणि ज्याला आपण म्हणतो की इम्पोर्ट सबस्टिट्यूट तशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवला. की एकदा अनुभव घेतला की पोर्तुगीज ऐन आपल्याला रात्री 400 लोक सोडून गेले आणि आपल्याला नंतर आपल्या माणसांच्या दिवशी उशिराने आपलं शेड्यूल पूर्ण करावं लागलं, ते परत कधीही परकीय माणसाच्या वाट्याला गेले नाही. त्याने आपल्याच माणसांना ट्रेनिंग दिलं, त्यांच्याकडूनच काही शिकून घेतलं आणि स्वदेशी बनावटीच्या संगमेश्वरी पद्धतीच्या युद्ध नौका त्यांनी स्वतः तयार केल्या. म्हणजे आजही तुम्ही बघा की स्वतंत्र भारतामध्ये स्वतःची विमान वाहू काय नौका बनवायला आपल्याला 75 वर्ष लागली. पण शिवाजी महाराजांनी स्वतःचं नौदल सुरुवात केल्यानंतर जे सगळ्यात ताकदवान होते, म्हणजे आधी मी तुम्हाला पोर्तुगीजांचा रिमार्क सांगितला, आता मी तुम्हाला ब्रिटिशांचा रिमार्क सांगतो की 21 वर्षांमध्ये महाराज कुठल्या कुठे जाऊन पोहोचले. की पोर्तुगीज आणि इतर सगळ्या परकीय सत्तांच्या तुलनेमध्ये इंग्रजांचं नौदल हे सगळ्यात बळकट होतं आणि इंग्लिश लोकांना सार्थ घमेंड होती. इंग्लिश पीपल वुड नेव्हर बी स्लेव्स. वाय? बिकॉज इंग्लिश फ्लीट रूल्स द वेव्स. म्हणजे 7 समुद्रावर आमच्या नौदलाचं नियंत्रण आहे, त्यामुळे आम्ही कधीही कोणाचे गुलाम होणार नाही अशी सार्थ गमेंट ब्रिटिशांना होती. खोटी नव्हती, सार्थ होती.
आणि त्यांच्याशी ज्या वेळेला महाराजांनी सामना केला, म्हणजे हर चीज को वो एक अंजाम देते थे. हे 1980 सालामध्ये 4-4.5 महिन्याचं जे युद्ध झालं, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की इनोव्हेशन आणि नवीन टेक्निक, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स ऑल्सो. तर त्यांनी काय केलं की खांदेरी बेटावर त्यांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. आता तुम्ही ते बघा की खांदेरी बेटाचं भौगोलिक लोकेशन काय आहे. तर मुंबईपासून 14-15 नॉटिकल मैलांवर खांदेरी बेट, म्हणजे दुर्बिणीतनं खांदेरी बेट दिसतं मुंबईवर. पण तिथे त्यांनी म्हणजे शत्रूच्या नाकाखाली त्यांनी स्वतःच्या किल्ल्याची निर्मिती सुरू केली. त्याच किल्ल्यावरती पोर्तुगीज आणि इंग्रज या दोघांनीही किल्ला बांधण्याचा विचार केलेला होता. पण तिथे त्यांना पाणी शोधता आलेलं नव्हतं, कारण गोडं पाणी असल्याशिवाय कुठल्याही किल्ल्याला अस्तित्वाला काही अर्थ नाही. पण महाराजांनी पहिल्यांदा गुपचूप गोडं पाणी शोधलं खांदेरी बेटावरती आणि किल्ल्याचं बांधकाम पण सुरू केलं. आणि ठिणगी पडली. म्हणजे ज्या इंग्रजांना 7 समुद्रावरती सत्तेची घमेंड होती, त्या इंग्रजांशी महाराजांनी पंगा घ्यायला सुरुवात केली आणि तो दुहेरी घेतला. म्हणजे एक तर किल्ला बांधताना त्यांचा विरोध आणि दरम्यानच्या समुद्रामध्ये पण विरोध. आणि मग त्याच्यावरती मात करायला महाराजांनी गनिमी कावा पाण्यात वापरला. म्हणजे तो कसा वापरला की शत्रूची जी खासियत आहे त्याच्या वाट्याला जायचंच नाही, पण त्याच्याकडे जे नाहीये ते आपण पैदा करायचं आणि त्याच्या साह्याने करायचं. म्हणजे एका बाजूला त्यांनी काय केलं की बांधकाम ज्या वेळेला सुरुवात झालं त्याच वेळेला तिथे लष्कर आणि 4 तोफा सुद्धा नेऊन ठेवल्या. म्हणजे जेणेकरून बांधकाम थांबवायला ब्रिटिश आले तर आपली ऑलरेडी तयारी असली पाहिजे, म्हणजे लढाईची तयारी असली पाहिजे. पण मधल्या पाण्याचं काय, तर त्याच्यामध्ये या सगळ्या संगमेश्वरी बोटींचा त्यांनी वापर केला. आणि तो असा केला की ते म्हटले की ब्रिटिशांची ताकद कशात आहे. स्वोट अनालिसिस केलं की त्यांच्या बोटी खूप मोठ्या आहेत. पण दुसरं त्यांनी माहिती घेतलेली होती इंटेलिजन्समध्ये की त्या युद्धात वापरलेली बहुतेक जहाजं किंवा बोटी ज्या इंग्रजांनी वापरल्या त्या त्यांनी भाड्याने घेतलेल्या होत्या. दे हॅड टू पे अ रेंट फॉर एव्हरी डे. त्यामुळे त्यांना एक माहिती होतं की युद्ध लांबवलं की इंग्रज घाईला येणार, आणि युद्ध लांबवण्याच्याच खेळ्या त्यांनी केल्या. आणि त्याचं काय चाललेलं होतं की इथे इंग्रजांच्यासाठी 2 चॅलेंजेस होते की किल्ल्याचं बांधकाम बंद करणे, म्हणजे तिथे हल्ला करून ते बंद करणे, आणि दुसरं की ती जे काय रसद पुरवली जाते मराठ्यांकडून, म्हणजे थळ या अलिबाग जवळचा जो छोटासा किल्ला आहे, म्हणजे ऍक्च्युअली इट वॉज दी वॉच फोर्ट, तिथपासून जी मराठे मदत करतायत, म्हणजे सगळं काय चुना दगड माती सगळं पोचवतायत, तिथल्या लोकांना काय रेशन बिशन पोचवतायत, तर ते बंद पाडणं. आणि त्यांनी एकच गोष्ट ठरवली की ही आपली रसद कधी बंद पडता कामा नये. त्यामुळे त्यांनी इंग्रज जहाजांच्या तोंडावर या संगमेश्वरी बोटी ठेवल्या. त्याचा फायदा काय होता तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे तंत्रात जो विचार करायचा असतो ते तुम्ही लक्षात घ्या की ब्रिटिशांच्या ज्या बोटी होत्या त्या सगळ्या शिडाच्या बोटी होत्या. त्यामुळे वारं पडलं की त्या निकामी व्हायच्या. पण महाराजांच्या ज्या बोटी आहेत त्या वलवण्याच्या तंत्रावर अवलंबून होत्या. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या बोटी कधीच बंद नाही झाल्या. त्यामुळे कधीच सप्लाय थांबला नाही. आणि सप्लाय थांबला नाही त्यामुळे ब्रिटिशांची दुहेरी गोची झाली की किल्ला रोज एक विटेनी वर जाताना दिसतोय, तो थांबवता येत नाही. आणि यांची जी काय समुद्रातनं हालचाल चालू आहे तीही आपल्याला बंद करता येत नाही. आणि अशी दोन्हीकडनं त्यांची पंचायत झाली. तिसरी बाजू ती त्यांची अंतर्गत होती, पण महाराजांना माहित होती की भाडं तर रोज वाढतंय आणि आज वारं पडलं पण भाडं द्यावंच लागणार, कारण बोली तशीच आहे ना की पर डे बोली आहे. त्यामुळे ते होतं. आणि इकडे लष्कर बळकट ठेवल्यामुळे जेव्हा ब्रिटिशांनी प्रत्यक्ष खांदेरीवर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मराठ्यांनी त्यांना ठोकलं. त्यांचे काही अधिकारी मृत्यू पावले, सैनिकही मृत्यू पावले. त्यांच्या जहाजांनाही एक जहाज तर मराठ्यांनी ताब्यातच घेतलं. ते या संगमेश्वरी बोटीने त्यांनी बांधून दुसरीकडे नेलं. हे सगळं असं रोज व्हायला लागलं. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी, म्हणजे कसं आपण म्हणतो की स्ट्रॅटेजिक वॉर ही अनेक अंगाने लढायची असते आणि मुख्यतः लढाईची सुरुवात मनात होते. म्हणजे मनाच्या रणभूमीवरती तुम्ही किती स्ट्रॉंग आहात तेवढं ते प्रत्यक्ष रणक्षेत्रामध्येही ठरतं. हे काही कायमस्वरूपी नुसती पळापळीची त्यांना म्हणजे उपयोगी पडणार नव्हतं. त्याबरोबर त्यांनी नंतर काय केलं की पुढच्या स्टेजमध्ये त्यांनी थळच्या इथे तोफखाना आणून ठेवला. ही ब्रिटिशांना दुसरी दहशत निर्माण झाली की आता किनाऱ्यावर त्यांच्या तोफा आलेल्या आहेत
आपलं जर एखादं जहाज शिडात वारं नाही म्हणून बंद पडलं आणि यांनी तोफा डागल्या तर हे तिसरी थ्रेट ब्रिटिशांना निर्माण झाली. आणि चौथा विच वॉज द मास्टर स्ट्रोक, जो शिवाजी महाराजांनी स्वतः ब्रिटिशांना निरोप दिला की जमिनीवर तुम्ही आमचा मुकाबला करू शकत नाही आणि मुंबई हे जे बेट तुमच्या ताब्यात आहे त्याच्यावर जर आम्ही हल्ला केला तर मात्र आम्ही 5,000ची फौज त्याच्यासाठी सज्ज ठेवलेली आहे. तुम्ही लवकर या युद्धातनं माघार घ्या पळापळीच्या. आत्ताही तुम्हाला काही जमत नाहीये आमचं, तुम्ही रसद थांबवू शकत नाही, बांधकाम थांबवू शकत नाही. दुसऱ्या बाजूला तुमचं भाडंही वाढत चाललेलं आहे, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही डबघाईला आलेला आहात. तुम्ही सुरतेला किंवा इंग्लंडला काय उत्तर देणार आहात की 4 महिने गेले आणि नथिंग हॅज बीन हॅपनिंग इन आवर फेवर. आणि दुसऱ्या बाजूला हे भाग घेणारे ब्रिटिश अधिकारी होते, ते या संगमेश्वरी बोटींबाबतचे रिपोर्ट वरती पाठवत होते की दिस टायनी शिप्स दे डिसीव अस टू सरप्राईज. हे या युद्धामध्ये पराभूत झालेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डायऱ्यांमधली वाक्य मी तुम्हाला सांगतो की दिस टायनी शिप्स डिसीव अस टू सरप्राईज. म्हणजे हा खरा बुद्धिबळाचा भाग आहे. पाण्यातलं किंवा रणक्षेत्रावरचं बळ फार न वापरता, म्हणजे तोफखाना आणून ठेवला, वापरला किती, जवळपास नाही. 5,000 सैन्य मुंबईच्या जवळ नेऊन ठेवलं. मुंबई बेटात गेले का, नाही. पण या ज्याला आपण म्हणतो की थ्रेट, याच्यावरती त्यांनी काम केलं आणि ब्रिटिशांनी शरणागती पत्करली. की त्यांनी म्हणजे असं, ही सगळी एक चकमकींची मालिका आहे. खांदेरी उंदेरीची लढाई म्हणजे असं युद्ध मोठं म्हणावं असं कधीच झालं नाही की यांची 200 जहाजं आली, त्यांची 300 जहाजं आली, इतकीशे माणसं मेली वगैरे, असं काही घडलेलं नाही. पण रोज कुठेतरी चकमक होतीये, रोज मराठे इंग्रजांना चकमा देत आहेत, हे इंग्रजांना रोज पाहावं लागतंय. त्यांचं भाड्याची रक्कम फुगत चाललेली आहे, यश दाखवता येत नाहीये. सुरतेच्या लोकांना त्याचा अंदाज होता की परत सुरत मुंबई त्यांच्यामध्येही थोडंसं तू मैमय चालायचं. सुरतवाले जास्त स्वतःला शहाणे समजायचे, मुंबईतले लोकांना ते कमी समजायचे. या सगळ्याचा फायदा महाराजांनी घेतला आणि 4-4.25 महिन्यानंतर पूर्णपणे अपमानास्पद स्थितीमध्ये ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली, किल्ल्याच्या बांधकामाला मंजुरी द्यावी लागली आणि त्याच्याबद्दल ब्रिटिशांनी आपली शस्त्र म्यान केली. आणि पुन्हा आपण बघू की अनेक बाबतीत जो मराठ्यांचा आपल्याला लौकिक माहिती आहे की मराठे लढाया नेहमीच तडफेने लढत आले, जिंकत आले, पण तह करताना मराठ्यांनी जास्तीत जास्त वेळेला मार खाल्लेला आपल्याला दिसतो. पण इथे शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांशी असा तह केलाय की ब्रिटिशांनी लंडनमध्ये जाऊन मार खाल्ला. की अबे त्यांना हसडलेलंच आहे, असं काय डॉक्युमेंटरी आहे की त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही या आपल्या अजिंक्य ब्रिटिश राज्याला तुम्ही पार शर्मेची अवकळा आणलेली आहे. एक कुठला तरी मराठी उपटसुंभ तुम्हाला या पश्चिम समुद्रावरती इतक्या 4 महिन्याच्या छोट्याशा कालावधीमध्ये नमवतो, ही अखिल ब्रिटन साम्राज्याला नामुष्की आहे. अशा प्रकारचा पत्रव्यवहार हा लंडनहून सुरतेला झालेला आहे. कारण सुरत वॉज द हेडक्वार्टर आणि बॉम्बे वॉज द सब ब्रँच. त्यामुळे किती ज्याला आपण म्हणतो की स्वतःच्या फेवर मधला तह करणं, हे सुद्धा शिवाजी महाराजांचं एक वेगळं वाटाघाटीच्या टेबलवरचं कौशल्य आपल्याला दिसतं. तेही इथे दिसतं. त्यांनी त्याच्यामध्येही पराभूत केलं. आणि मग दुसराही मार्ग जो घटनेचा उल्लेख मी करणार आहे की जिथे थोडंसं आपल्याला मराठी लोकांना असं होतं, म्हणजे ज्या वेळेला एखादा गुजराती किंवा कोणी माणूस आपल्याला म्हणतो की काय तुमचे महाराज त्यांनी सुरत लुटली वगैरे असं, तर हेही आपल्याला थोडा दृष्टिकोनातला बदल समजून घ्यायला पाहिजे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवर सांगतो, माझं काही सांगत नाही, पण माझं इंटरप्रिटेशन देतो. ज्या वेळेला महाराज सुरतेवर गेले आणि त्यांनी सुरतेची जी मोहीम केली त्यावेळेला डच लोकांना ते भेटले होते, ब्रिटिश लोकही भेटले होते त्यांना, आणि म्हणजे व्यापारी प्रतिनिधी, लष्करी नव्हे. तर त्या डचांना आणि ब्रिटिशांना शिवाजी महाराजांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे जी त्यांच्याकडच्या डॉक्युमेंटमध्ये दिसते. त्यांना महाराजांनी असं सांगितलं की मी सुरतेवर आलो कारण मला औरंगजेब बादशहाची दाढी जाळायची होती. हे शिवाजी महाराजांचे स्वतःचे उद्गार आहे आणि हे डचांनी लिहिलेले, ब्रिटिशांनी लिहिलेले. त्याचा अर्थ तुम्ही बघा, म्हणजे शिवाजी महाराज म्हटलं की एका दगडात 2-4 पक्षी, आणि शिवाजी महाराज म्हटलं की एका वाक्याचे अनेक अर्थ, म्हणजे असे स्वतःच्या कल्पनेतले नाही, वस्तुस्थितीचे. तर तुम्ही बघा की बादशहाची दाढी जाळायची, त्याचा अर्थ काय, तर बादशहाची दाढी जाळणे याचा अर्थ त्याचा अपमान करणे. अपमान कशावर न होता, तर त्यांनी त्यांना पुढचंही सांगितलेलं आहे
की याच्या मामानी म्हणजे बादशहाच्या मामानी शाहिस्ते खानानी आमच्या मुलखामध्ये येऊन आमच्या माणसांचं जे नुकसान केलं त्याची भरपाई करून घ्यायला मी इथे आलेलो. तो कोणाच्या आदेशावरनं आला तर बादशहाच्या आदेशावरनं आला. म्हणून मला बादशहालाही इथे इशारा द्यायचा आहे की परत माझ्या लोकांच्या वाट्याला जाशील तर असंच काहीतरी तुझ्या नशिबी येईल. या अर्थाने बादशहाची दाढी जाळणं आहे. आणि त्याला दुसरेही काही संदर्भ आहेत, आर्थिक संदर्भ आहेत. ते कसे आहे की सुरत हे शहर हे मुघल बादशाहीला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारं शहर आहे. त्या काळी 1664 साली मुघल बादशहाला असं खास करून म्हणतोय, मुघल व्यवस्थेला नाही, बादशाही खानदानाला दरवर्षी 12 लाख रुपये एकट्या सुरत शहरातून मिळत. आणि त्याचं उत्पन्न कागदोपत्री औरंगजेब बादशहाची बहीण जहां आरा हिला मिळत होतं 12 लाख रुपये प्रत्येक वर्षात. म्हणजे आज 1200 कोटी मिळाल्यासारखं आहे. दाढी प्रत्यक्ष जाळली असती त्याच्यापेक्षा जास्त वेदना औरंगजेबाला त्या एका घटनेने झालेल्या आहे की आपलं सुरतेचं उत्पन्न गेलं आणि काही वर्षाचं उत्पन्न गेलं. कारण महाराजांनी सुरतेमधून 1 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम जमा केली. म्हणजे 8-10 वर्षाचं नुकसानीचे म्हणजे मराठ्यांचं त्यांनी नुकसान केलं असेल 10 लाख 20 लाख 50 लाख तर त्याच्या दाम दुप्पट त्याला त्याच्यामध्ये भरपाई करून द्यायला लागली. म्हणून मी त्याला नेहमी नुकसान भरपाईची मोहीम म्हणतो, लुटीची मोहीम नाही. आणि त्यावेळेलाही तुम्हाला सांगतो की तिथे सुद्धा म्हणजे महाराजांचा विवेक जो दिसतो की वी आर ऑलवेज ड्रिव्हन बाय प्राइस सिस्टीम किंवा एकूण जग जे असतं कुठेही जे चालतं ते दॅट इज ड्रिव्हन बाय प्राइस सिस्टीम. बट महाराज वॉज ऑलवेज ड्रिव्हन बाय द व्हॅल्यू सिस्टीम. की याच्यामध्ये सुद्धा या सुरतेच्या मोहिमेमध्ये सगळ्या त्यांची सक्त आज्ञा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही धार्मिक स्थळाला उपद्रव द्यायचा नाही, धर्मगुरूंना कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही, बायकांच्या अब्रूला धक्का द्यायचा नाही, कुठल्याही धर्माची किंवा अशी बाई असो. आणि असं आहे की मुलं आणि म्हातारी माणसं यांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये. हे सांभाळून तुम्हाला जे काही जमा करायचं असेल ते तुम्ही जमा करा. दिस इज द व्हॅल्यू सिस्टीम. म्हणजे महाराज एक चांगले राज्यकर्ते होते, खूप लढाऊ पुरुष होते, पण ते एक सच्चे माणूस होते हे त्याच्यात आपल्याला नेहमी प्रत्यय येतो. आणि हे मग त्यांनी एका गुजराती बाईलाही त्याच्यामध्ये म्हणजे जे गुजराती लोक म्हणतात की तुम्ही आमची सुरत येऊन लुटली, त्यांनाही तुम्ही हे सांगू शकायला पाहिजे की पारेख नावाच्या आडनावाच्या एका विधवा बाईला तिने मागणी केलेली नसताना तिच्या मुलांसकट महाराजांनी 4 दिवस ते सुरतेमध्ये असताना कोणी न विचारता न सांगता स्वतःहून संरक्षण दिलेलं. जर ते गुजरात्यांच्या विरुद्ध असते, बिगर मराठींच्या विरुद्ध असते तर त्यांना हे करण्याची गरजच नव्हती. कारण 10,000चं सैन्य घेऊन गेलेले होते, त्यांना कोण विचारणार होत. मोगल मनसबदार सुद्धा त्यांच्या भीतीने जर सुरतेच्या किल्ल्यामध्ये जाऊन लपून बसला होता तर त्यांना विचारणारं किंवा अडवणारं होतं कोण सुरतमध्ये. पण त्यांची नैतिकता ही त्यांना योग्य बंधन घालत होती. त्यामुळे त्यांचे हे सगळे आदेश त्याच्या बरोबर आपल्याला दिसतात की पैसे वसूल करताना सुद्धा म्हणजे मी जे नेहमी म्हणतो की शिवाजी महाराज ऑलवेज स्टूड ऑर फॉट फॉर सम व्हॅल्यूज. ही नेव्हर फॉट फॉर एनी प्राइस. व्हाय म्हणजे त्याचं मोठेपण कुठे आहे. प्राइसेस ऑलवेज चेंज, व्हॅल्यूज डू नॉट. आणि ते त्या बाजूने उभे. दुसरा एक मी तुम्हाला सांगतो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, ते त्याचा लढाईशी काही संबंध नाही, व्यापारी करार आहे. त्यांनी डचांशी केलेला व्यापारी करार आहे. तुम्ही डच अँटिक्वेरीज मध्ये गेलात तर तुम्हाला हे दिसतं. आणि हर्बर्ट डी जागेर या नावाच्या डच प्रतिनिधींनी हा रिपोर्ट लिहिलेला आहे. त्यांनी एक अग्रीमेंट केलं शिवाजी महाराजांशी की बा आम्हाला काय व्यापारी सवलती द्या, आम्हाला जकाती हे द्या ते द्या. ते बाकीचं सगळं महाराजांनी मान्य केलेलं आहे. त्यांना काय सवलती दिल्या काही दिल्या नाहीत वगैरे. पण त्यांनी स्वतःहून एक कलम घातलं जे मूळ त्या करारामध्ये डचांनी घातलेलं नव्हतं. ते महाराजांनी कलम त्यांना घातलं आणि त्याच्यावर त्यांनी जे सांगितलेले ते तुम्ही बघा की मी असं का म्हणतो की ही ऑलवेज स्टूड फॉर सम व्हॅल्यूज. त्यांनी असं स्वतःहून कलम घातलं डचांना आणि सांगितलं की माझ्या मुलखातल्या माणसांचा तुम्हाला गुलाम म्हणून व्यापार करता येणार नाही. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, द मोस्ट ल्युक्रेटिव्ह ट्रेड वॉज फ्लेश ट्रेड. त्या काळामधला सगळ्यात किफायतशीर व्यापार आहे
माणसांना गुलाम म्हणून विकणे. पण तोच महाराज म्हणले, हा तुम्हाला व्यापार किंवा ह्या माझी माणसं, ही माझी माणसं आहेत, त्यांची मी तुम्हाला कमॉडिटी होऊ देणार नाही. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की माझे येणारे वारस सुद्धा हे कलम कसोशीने पाळतील. म्हणजे व्हॅल्यूची कदर करणं आणि ती परंपरागत किंवा त्याचा वारसा निर्माण करणं, म्हणून मी त्याला म्हणतो की ही ऑलवेज स्टूड फॉर सम व्हॅल्यूज. ही सगळ्यात फायद्याचा धंदा त्यांनी केला नाही. सुरतेमध्ये गुजराती माणसाला वाचवण्याची गरज नसताना त्यांनी वाचवलं, कारण ते म्हणले की इट्स अ हिडन व्हॅल्यू ऑफ ह्युमन. त्यामुळे ते आपण कुठेही डिस्टर्ब करता कामा नये. हा जो विवेक आहे, म्हणजे साधन साध्य विवेक, सत्सद विवेक, पण विवेक. शिवचरित्र एका शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही सांगू शकता शिवचरित्र म्हणजे काय, तर शिवचरित्र म्हणजे विवेक. आणि हा विवेक त्यांना कधी सोडून गेला नाही, त्यांनी तो सोडला नाही. म्हणूनच 350 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला आम्हाला त्याची आठवण राहते. आणि अनेक बाबतीमध्ये तो विवेक दिसतो तुम्हाला. की 2 मोठे प्रसंग सांगतो, साधारण सगळ्यांना माहिती असतात म्हणून सांगतो. की जिथे त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात नामुष्कीचा प्रसंग होता, म्हणजे पुरंदरचा तह, की 2/3 राज्य त्यांना द्यावं लागलं, 3/4 उत्पन्नाची साधनं मोगलांकडे सरेंडर करावी लागली. त्यावेळेला सुद्धा त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यात तुम्ही बघा की एका दगडात अनेक पक्षी, त्याचं सुद्धा ते उदाहरण आहे. की 5-6 गोष्टी त्यांनी अलौकिक अशा केल्या. की मिर्झा राजांच्या या मागणीला त्यांनी मान्यता दिली की त्यांनी निशस्त्र जायचं आणि मिर्झा राजाच्या छावणीत जाऊन तहाच्या वाटाघाटी करायच्या. ते आव्हान त्यांनी पत्करलं, स्वतःचा जीव त्यांनी पणाला लावला. क्रमांक 2, ज्या वेळेला तह केला त्याच्यामध्ये जो जास्त कट्टर होता दिलेर खान, त्याला त्याची प्रतिज्ञा पूर्ण करू दिली नाही. म्हणजे त्यांनी अशी प्रतिज्ञाच केली होती, म्हणजे त्यांनी डोक्यावरचा किमॉश खाली टाकला होता. तो म्हटला की लढून मी पुरंदर जिंकत नाही तोपर्यंत हा किमॉश मी परत माझ्या डोक्यावर घालणार नाही. पण महाराजांनी ते लक्षात ठेवून त्याला लढून किल्ला मिळू देण्याच्या आधीच तह करून तो किल्ला देऊन टाक. त्याचे फायदे काय तुम्ही बघा. की दिलेर खानाने जर लढून किल्ला जिंकला असता तर त्यांनी उरलेल्या सगळ्या मराठ्यांची पहिली कत्तल केली असती. महाराजांनी आपली सगळी माणसं वाचवली, उरलेली म्हणजे मोरारबाजींच्या बलिदानानंतर सगळी माणसं त्यांनी त्याच्यामध्ये वाचवली. क्रमांक 3चा फायदा त्यांनी घेतला. क्रेडिट त्यांनी मिळू दिलं मिर्झा राजे जयसिंहात. आपला माणूस, हिंदू माणूस, त्यांनी हिंदू माणसाला जास्त क्रेडिट दिलं. आणि 5वी सर्वसामान्य लोकांच्या फायद्याची गोष्ट केली, ते म्हणजे शेतीचा हंगाम तोंडावर आलेला असताना 12 जूनला त्यांनी हा करार केलेला. त्यांचे सगळे सैनिक हे 8 महिने सैनिक होते. फार थोडे लोक पूर्ण वेळ 12माही सैनिक होते. बाकीचे सगळे पावसाळी हंगामामध्ये शेती सुद्धा करणारे लोक होते. त्यांना 12 जूनला युद्धामधनं मोकळीक दिल्यानंतर, सीज फायर डिक्लेअर झाल्यानंतर सगळी माणसं शेती करून स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मोकळी झाली. आणि तेच लॉजिक आहे त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा प्रसंग घडत असताना, म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला त्याची तारीख जून महिन्यामधली 6 तारीख. कारण त्यावेळेला पावसाळा तोंडावर आलेला असल्यामुळे सैनिकांच्या वर कुठल्याही प्रकारची जबाबदारी राहिलेली नव्हती. राज्यावरती संकट येण्याची शक्यता अत्यंत कमी होती. राज्याभिषेकासारख्या सगळ्यात मोठ्या समारंभाला गालबोट लागण्याची परिस्थिती सगळ्यात कमी होती. आणि हे सगळं काय होतं तर दॅट वॉज ऑल इकॉनॉमी ड्रिव्हन. की याच्यात आपल्याला कमीत कमी संघर्षामध्ये हा सगळ्यात मोठा प्रसंग करता येईल, म्हणजे आपले एकीकडे पैसेही वाचतील आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं मंगल कार्य जे आहे ते आपलं सगळं सुरळीत जाईल. म्हणजे जे काही जमलेली माणसं असतील, आपल्या जवळची माणसं आहेत, सगळ्यांना आपल्या शत्रूला जास्तीत जास्त मानसिक त्रास होईल आणि आपल्या जवळच्या लोकांना जास्तीत जास्त शांततेमध्ये आणि सुखामध्ये सगळी कामं करता येतील, जे आपल्यासाठी तिथे येणार आहे. म्हणजे हा जो विवेक आहे की माणसांचा म्हणून जो विवेक आहे, आपल्या माणसांची कमॉडिटी न होऊ देणं, त्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये कुठेही अडथळा न येऊ देणं, आला तर त्याची भरपाई करणं तलवारीच्या ताकदीवरती. पुढे तुम्हाला सांगतो की पैशाची निर्मिती, पहिलं कलम तुम्हाला सुरत आहे, दुसरं कलमही त्याच्यामध्ये आहे की संपत्तीचा विनियोग. सगळे 1 कोटी रुपये शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी वापरले.
नाहीतर 1 कोटी मिळाल्यानंतर एखाद्यानी 10 रुपयाची तरी आईश केली असती, पण तसं कुठेही आपल्याला दिसत नाही. त्याने सगळा पैसा हा सिंधुदुर्गामध्ये घातला, पैशाचा विनियोग आणि तिसरं संपत्तीचं वाटप. म्हणजे आपले जे कोणी भागीदार आहेत या सगळ्या उद्योगांमधले, त्यांच्याबद्दलची कमिटमेंट महाराजांनी कधीही चुकवली नाही. सैन्याचा पगार वेळेत झाला नाही किंवा सैन्याचे हिशोब वेळेवर झाले नाहीत, त्यामुळे असंतोष आहे, असं 35 वर्षाच्या शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये एकही उदाहरण तुम्हाला दिसत. एकही उदाहरण की पगार वेळेत नाहीत म्हणून सैनिक नाराज आहेत, असा एकही नाराजीचा सूर शिवचरित्राच्या 36 वर्षाच्या काळामध्ये नाही. आणि उलट्या बाजूला तुम्ही बघावे, तुलनेने मुद्दा की त्यांच्या तुलनेने 100 पट जास्त श्रीमंत असलेलं मुघल साम्राज्यामध्ये औरंगजेबानी 2 वर्षांनी पगार दिला तर लोकांना वाटायचं वेळेवर पगार दिला या वेळेला, कारण मागच्या वेळेला 3 वर्षानंतर मिळाला. म्हणजे हा जो जबाबदारीचा जो भाग असतो तो मी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. रक्कम किंवा माणसं किंवा संख्या याला मर्यादित महत्व आहे, पण तुम्ही काय हेतूनी काम करता, म्हणजे व्हॉट आर द व्हॅल्यूज हु आर गायडिंग यू ऑर ड्रायव्हिंग यू, हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं. की सैन्य पोटावर चालतं, आपण त्यांच्या वेळ प्रसंगी ते जीवही द्यायला तयार असतात, तर आपणही त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्यातलं दुसरं व्यावहारिक उदाहरण सांगतो की अफजल खानाला मारलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजांनी काय केलं? त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजांनी जखम नाम्याचा दरबार भरवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे सैनिक जखमी झालेले आहेत त्याच्यातल्या सगळ्या लोकांना, त्यांनी जखमी लोकांना जखमांच्या प्रमाणामध्ये रोख मोबदला किंवा कॉम्पेन्सेशन दिलेले आणि त्याच्या पलीकडची गोष्ट केलेली आहे जी आजच्या काळातली म्हणून आपण सांगतो, म्हणजे ज्याला सोशल सिक्युरिटी लेजिस्लेशन म्हणतात. त्याच्या अंतर्गत जे कायदे आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर 7-8 वर्षांनी झाले, म्हणजे ज्याच्या वेळेला ज्याला आपण सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी वगैरे व्हायला लागलं, त्यानंतर जे झालं ते 350 वर्षांपूर्वी महाराज करतायत की त्यांनी ज्या सैनिकांच्या विधवा राहिल्या, म्हणजे ज्यांचे सैनिक मृत पावले आणि ज्यांच्यामध्ये दुसरा 2 गोष्टी, एक तर अनुकंपा तत्वावरती नोकऱ्या दिल्या की ज्यांच्याकडे दुसरा कोणी पुरुष माणूस नोकरी करायला असेल, ज्याला लष्करी किंवा मुलकी स्वरूपाची नोकरी करायची आहे, त्याला त्यांनी प्राधान्याने नोकऱ्या दिल्या, म्हणजे त्याचं घर चालू राहिलं पाहिजे. आणि दुसरं की ज्यांच्याकडे असं कोणी नाहीये, म्हणजे फक्त विधवा कोणीतरी बाईच आहे, त्या बाईला त्यांनी त्याचा जो काही सैनिकाचा पगार होता त्याचा निम्मा पगार हा त्यांनी तिला पेन्शन म्हणून दिलेला आहे. आणि ज्यांच्याकडे लहान मुलं पण आहेत त्यांना त्यांनी बाल परवेशी या योजनेअंतर्गत त्याच्यामध्ये त्यांनी धान्याचा पुरवठा केलेला आहे. म्हणजे त्याचं आजही तुम्हाला दिसतं की करोना काळामध्ये झालेलं मोफत अन्न वाटप त्याची पाळंमुळं शिवचरित्रात सुद्धा आहेत, असं एक परीने आपण म्हणू शकतो. काळाचा खूप फरक आहे, व्यवस्थांचा फरक आहे, कारणांचा फरक आहे, पण तुम्हाला सांगतो की ही जी वननेस विथ द ऑब्जेक्टिव्ह, वननेस विथ द पीपल विच आर असोसिएटेड विथ अस, ही जी जाणीव तुम्हाला दिसते आणि ती राजेशाहीच्या जमान्यामध्ये दिसते, हे सगळ्यात महत्वाचं. ही तलवार हातात घेऊन कालच ज्यांनी अफजल खानाला मारलंय त्यांनी पेन्शन दिलं नसतं तर त्यांना कोण काय विचारणार होतं? पण कोणी काही सांगण्याच्या आत त्यांना ही जाणीव झाली की हे माझं कर्तव्य आहे, कालची लढाई ही मी ठरवलं म्हणून झालेली आहे. उद्देश किती चांगला असेल पण ती जी माणसं मृत पावलेली आहेत ती माझ्या कार्यास्तव मृत पावलेली आहेत, त्यामुळे ते असं सांगतात की त्यांच्या घर परिवाराची राहिलेल्या काळजी घेणं हे माझं काम आहे आणि ते स्वतःहून पूर्ण करतात. म्हणजे हा जो इनिशिएटिव्ह आहे किंवा ऑन आवर ओन काम करण्याची जी वृत्ती आहे आणि ती राजेशाहीच्या मध्ययुगीन सरंजामशाहीच्या काळामधली आहे, या सगळ्या अंडरलाईन करण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे शिवाजी महाराज हे इतरांपेक्षा वेगळे का, किंवा 350 वर्षानंतर त्यांच्याबद्दल का बोलायचं, त्यांच्यावर का पीएचडी करायची, तर मला सापडलेली कारणं ही आहे की दोज आर द ह्युमन व्हॅल्यूज आणि ज्या कधी तुम्हाला सोडू शकत नाही. कारण जग हे माणसांचंच आहे, जग अजून तरी रोबोंचं झालेलं नाहीये आणि माणसं तर वाढत चालली आहेत, त्यामुळे माणुसकीची गरज पूर्वीपेक्षाही कदाचित जास्त आहे. कोण पाळेल कोण नाही पाळणार, पण इतक्या राजसत्तेवर बसणाऱ्या माणसांनी एवढा विवेक दाखवावा आणि वैयक्तिक गरज नसताना दाखवावा ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये एक जनसंपर्काचा विषय येतो. आपण म्हणतोच की शिवरायाची सलगी देणे कैसे असे, शिवरायाचे कैसे बोलणे कैसे चालणे वगैरे वगैरे हे आपण बघतो. त्याचं
आणि जिजाऊ साहेबांचाही इथे उल्लेख हमखास येतो किंवा यायला पाहिजे. दोन गोष्टी जिजाऊ साहेबांच्या बद्दल सांगतो की ज्या वेळेला म्हणजे आपल्याला माहिती आहे की सिंहगड घेण्याची प्रतिज्ञा करून किंवा विडा उचलून तानाजी निघाले, त्यावेळेला तानाजी आले होते लग्नाचं निमंत्रण द्यायला. ती कथा परत सांगत नाही, न माहिती असलेला भाग तुम्हाला सांगतो की बराच लवाजमा तानाजींच्याही बरोबरकी होता. सर 20-25 माणसं असतील तर अर्थातच त्यांना जेवण करून जा वगैरे अशा प्रकारचा आग्रह झाला. त्याच्यातलं जिजाऊ साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एनलाइटन्ड पर्सनॅलिटी काय असते, हे जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून खीर वाढण्याचं काम जिजाऊ साहेबांनी स्वतः केलेलं आहे. गरज होती, अनेक नोकर होते, पण खीर वाढण्याचं काम जिजाऊ साहेबांनी स्वतः केले. म्हणजे लोकांशी जोडणं याला काय म्हणतात किंवा कशाला म्हणतात ते तुम्हाला एका उदाहरणातनं, एका कृतीमधनं दिसतं की जिजाऊ साहेबांची तीव्र इच्छा म्हणून तानाजींना का सिंहगड घ्यावासा वाटला की मुलाचं लग्न नंतर करू पण आधी गड घेऊ. कारण हे जे वागणं आहे म्हणजे किंवा दुसरं त्याला आपण मोठ्या माणसाचं लक्षण असतं की आपुल्या सारिखे करीती तत्काळ. हा जो भाग आहे तो जिजाऊ साहेबांच्या वर्तनात तुम्हाला दिसतो. आणि जिजाऊ साहेबांच्या मृत्यूनंतर त्यांनी काय केलं हेही तुम्हाला सांगतो. त्यांनी 25 लाख फोनांची श्री शिल्लक स्वतःच्या खाजगीच्या उत्पन्नातनं आपल्या शिवबासाठी ठेवलेली. 25 लाख फोन म्हणजे सुमारे 90 लाख रुपये 1674 साली. तुम्ही बघा की केवढी किंमत आहे. म्हणजे आपल्या मुलाच्या कामाशी किती त्या सुद्धा एकरूप झालेल्या होत्या. म्हणजे स्वराज्य हे मिशन ज्या आपण म्हणतो, ज्यावेळेला मिशन म्हणून माणसं काम करतात त्यावेळेला त्यांनी 90 लाख रुपये बाजूला ठेवलेले होते. आणि मग महाराजांनी खूप गोष्टी केल्या. म्हणजे हे सगळे आर्थिक ज्याला आपण म्हणतो की उत्पन्नाचे मार्ग वाढवण्यासाठी हे काय व्यापार असेल, शेतीच्या सगळ्या गोष्टींचं सुसूत्रीकरण असेल आणि ज्याला आपण म्हणतो की एक सिस्टीम. म्हणजे महाराजांचं उदाहरण काय आहे की महाराजांचं मोठेपण ज्याला आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीचा स्वतःचा अभ्यास असतो किंवा एक जाणीव असते. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती की मराठ्यांचा इतिहास हा मराठ्यांनी नाही पहिल्यांदा लिहिला. तो जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ या नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये लष्करी सेवेत असलेल्या माणसांनी लिहिला. आणि तो शिवाजी महाराजांच्या ताकदीवर नेमकं बोट ठेवतो, चांगल्या अर्थाने ठेवतो. तो असं म्हणतो की मराठ्यांनी किती मोठं राज्य मिळवलं, म्हणजे क्षेत्रफळ किती होतं त्याचं, त्यांच्याकडे सैन्य किती होतं, त्यांच्याकडे खजिना किती होता, याला हे कधीच मुघलांना जाचक होण्यासारखं नव्हतं. पण नेमकं मुघलांचं साम्राज्य मराठ्यांनी का मोडकळीला आणलं, तर त्यांना शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिली, मोटिवेशन, आणि दुसरं म्हणजे चांगल्या सिस्टीम्स ज्या शिवाजी महाराजांनी घालून दिल्या त्या औरंगजेबाला जाचक ठरल्या. कारण शिवाजी महाराजांच्या सिस्टीम्स पेक्षा अधिक चांगल्या सिस्टीम्स या औरंगजेबाला निर्माण करता आल्या नाहीत. त्यामुळे दसपट सैन्य, 100 पट खजिना हे असताना सुद्धा औरंगजेबाला 27 वर्ष घालवल्यानंतर सुद्धा इथे विजय नाही मिळवता. आणि जसं आपण म्हणतो की मार्केट इंटेलिजन्स, म्हणजे एखादा प्रतिभावंत असतो. मी शिवाजी महाराजांना नेहमी राजकीय प्रतिभावंत म्हणतो की नुसता बुद्धिमान नाही, नुसता कौशल्यवान नाही, तर प्रतिभा. ती प्रतिभा काय आहे ती बघा तुम्ही की त्यांनी गाडी हे कुठे कुठल्या परिस्थितीत त्यांनी एक गोळा केलंय. म्हणजे वेअर ही गॉट द मार्केट इंटेलिजन्स हा सगळा आग्र्याच्या भेटीतला प्रभाव आहे किंवा त्याच्यात त्यांनी केलेलं काम आहे. साधारणपणे ते 3-3.5 महिने म्हणजे मार्चमध्ये निघाले, मे मध्ये पोहोचले, ऑगस्टमध्ये सुटले. त्या 3-3.25 महिन्यांच्या काळामध्ये त्यांनी एवढी माहिती मोगल दरबाराची गोळा केलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी म्हणजे आर्थिक उपाययोजनेतनं स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट्समधनं शत्रूचं कंबरडं कधी गरज पडेल त्यावेळेला कसं मोडता येतं हे महाराजांनी आर्थिक काय दाखवलंय, एका आर्थिक तरतुदीतून त्यांनी अख्खं मुघल साम्राज्य घाईला कसं आणलं हे आपल्या मृत्यूनंतर, हे पुन्हा वेगळी गोष्ट आहे. म्हणून मी त्याला प्रतिभा म्हणतो की ती तुम्हाला सांगतो की त्यानंतर तिकडनं परत आल्यानंतर ठरलेलं होतं. म्हणजे त्यावेळेला महाराजांचं कुठेतरी तोपर्यंत ही वॉज इन टू माइंड्स किंवा मोगलांच्या बाबतीत आपण काय करायचं, म्हणजे दोस्ती ठेवायची, शत्रुत्व ठेवायचं, मर्यादित दोस्ती ठेवायची, मर्यादित शत्रुत्व ठेवायचं का काय करायचं. आग्र्याच्या प्रकरणानंतर म्हणजे 12 मेला जी काही त्यांची एकच भेट झाली औरंगजेब आणि शिवाजी महाराज, त्याच्यानंतर त्यांनी निर्णय केलेला होता की आता फक्त युद्धच,
आता कुठल्याही परिस्थितीमध्ये दोस्ती नाही. आणि मग तरी सुद्धा जे काय 1666 मध्ये ते पळून आले, त्याच्यामध्ये त्यांचीही खूप दमछाक झाली. त्याच्या अगोदर सगळं मिर्झा राजांचं आक्रमण, शिवाजी महाराजांचं काही महिने दूर असणं किंवा ते जगतील की नाही या प्रकारची एक टांगती किंवा अस्थिरतेची परिस्थिती. त्यामुळे महाराजांनी सगळ्यांना वेळ दिला. ही बाईड द टाइम. म्हणजे तुम्ही बघा की त्यावेळेनंतर फरक किती आहे. म्हणजे तो भाषेत कसा आहे, म्हणजे राजनैतिक भाषा काय वापरायची. तर महाराजांनी त्यांना पत्र लिहिलंय औरंगजेबाला. त्याच्यात ते असं म्हणतात की मी राजगडी सुखरूप पोचलो. एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आपला निरोप घेऊन आपला तिथनं मला परत येता आलं नाही. याच्यातली खोच लक्षात घ्या की जो आपल्या जीवावर उठलाय त्याला ते या पद्धतीची गोडी गुलाबीची भाषा वापरतायत की खेद वाटतो तुमचा निरोप घेऊन काय मला तिथनं परत येता आलं नाही. हे सगळं कशासाठी आहे ते तुम्ही बघा. अगे ह्युमन व्हॅल्यूज आणि वॉर स्ट्रॅटेजी दोन्ही क्लब टुगेदर आहे. तात्पुरत्या काळासाठी त्याचा काय उपयोग होता. तर महाराज सुटून आले, पण महाराजांची 8 माणसं ही आग्र्यामध्ये अडकलेली होती. त्या फौलाद खानाने ती पकडलेली होती आणि त्यांचे अनन्वित हाल चालू होते की शिवाजी महाराज कसे सुटले, कुठून सुटले, कुठे जाणार आहेत, हे सगळं माहिती करून घ्यायला त्यांना त्यांचे प्रचंड हाल चाललेले होते. ती माणसं जिवंत परत यायला पाहिजेत म्हणून महाराजांनी औरंगजेबाशी मैत्रीचा तह केलेला आहे. कट्टर शत्रूशी मैत्रीचा तह केलेला आहे. दुसऱ्या बाजूला बघा की प्रतिभा म्हणजे कशी असते की त्यांनी त्याचा जो इकडचा शहजादा आहे, दख्खनचा सुभेदार मुअज्जम, त्याच्याशी मैत्री केलेली आहे. औरंगाबादला जाऊन शिवाजी महाराज या मुअज्जमला स्वतः भेटलेले आणि ते सुद्धा तुम्ही बघा की मार्केट इंटेलिजन्स याचे हे सगळे पुढचे परिणाम आहेत. त्यांना माहिती होतं की प्रत्येक मुघल जो कोणी असतो, युवराज किंवा त्याच्या बाबतीमध्ये शहजादा, याचं आणि बापाचं कधी सख्य होऊ शकत नाही. त्यामुळे मुअज्जमला त्यांनी अशा प्रकारचं वातावरण तयार केलं की पुढे म्हणजे तुझा बाप मेल्यानंतर ज्या वेळेला इतर भावंडांची तुझा संघर्ष सुरू होईल त्यावेळेला मी तुझा एक मित्र दख्खनमध्ये असू शकतो. राहणारच आहे, कुठेही लेखी आश्वासन नाही, राहू शकतो. त्याच्यावर मुअज्जम हा दख्खनमध्ये त्यांना अनुकूल झाला. म्हणजे शत्रूंमधला एक पक्ष, महत्वाचा पक्ष त्यांना अनुकूल आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी काय केलं की आपल्याला किमान 2-4 वर्ष औरंगजेबावर प्रति चढाई करण्यासाठी लागणार आहे आणि कधी आपण करण्याच्या अगोदर त्याची काही चढाई आपल्यावरती होऊ शकली. बोथ थिंग्स पॉसिबल की ए प्लॅन बी प्लॅन, ये भी हो सकता है वो भी हो सकता है. दोन्हीला त्यांनी तोंड देण्याची तयारी केली. तो स्वतःहून येऊ नये म्हणून मैत्रीचं गाजर दाखवलं. बापाला पण दाखवलं, इथल्या त्याच्या मुलाला पण दाखवलं, बाकीच्या लोकांना पण त्यांनी दाखवलं आणि एक मोगलांच्या सगळ्या आक्रमणातली रागातली आग काढून घेतली. काही महिन्यांपुरती होती. ते औरंगजेबालाही ओळखून होते की औरंगजेब हा काही कच्च्या गुरुचा चेला नाही, फार दिवस काही असं चालत नसतं, तो कधीतरी संधी घेणारच आहे. पण त्याच वेळेला लक्ष आहे त्यांचं अफगाणिस्तान बॉर्डरवर. त्यांना आता माहिती आहे की मुअज्जमशी आपण कितीही गुप्तगू केलं, औरंगजेबाला त्याची कल्पना आली, येणारच आहे. कारण औरंगजेबच स्वतःच्या मुलांवर हेर नेमतोय, बापावर औरंगजेबाची मुलं हेर नेमतायत, हे सगळं त्यांनी आग्र्याला पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना माहिती होतं की काही काळानंतर औरंगजेबामधला जो खवीस डॅम्बिस मनुष्य आहे तो इथे जागृत होणार आहे. पण पठाणांशी लढण्यात त्याची बरीच ताकद सध्या खर्च होत असल्यामुळे काही महिन्यांमध्ये आपण आपल्या रयतेला ताजतवानं होऊ द्या, सैन्य तयारी वाढवू द्या, मुअज्जमशी आपल्याला गुफ्तगू चालू राहू द्या. म्हणजे दख्खन मधले आपल्या तोंडावरचे जे मुघल आहेत ते शांत बसतील आणि दिल्लीतून जे काय करायचंय ते करायला औरंगजेबाला भरपूर वेळ लागणार आहे. आणि दुसरी त्यांनी माहिती करून घेतलेली होती की औरंगजेब जरी स्वतः उतरायचं म्हणलं तरी औरंगजेबाचं सैन्य, औरंगजेबाची छावणी म्हणजे साधारणपणे 10 लाख खाणारी तोंड असतात आणि एवढी तोंड घेऊन तो निघेपर्यंत काही महिने निघती जाणार आहेत. त्यामुळे त्या कालावधीमध्ये काय करायचं तर प्रति चढाईची तयारी करायची एका बाजूला, दुसऱ्या बाजूला त्याच्या मुलाशी दोस्ती करायची, तिसऱ्या बाजूला काय करायचं की पुन्हा सगळी तयारी आणि दुसऱ्या बाजूला डिप्लोमॅटिक फ्रेंडलीनेस. हे सगळं तिन्ही एकच माणूस करतो. हे त्याला मी राजकीय प्रतिभा म्हणतो की प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची तयारी त्यांच्याकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक याच्यात काय चालवलंय म्हणजे फायनान्शियल अॅक्युमेन हा जो भाग आहे
तर त्यांनी एका बजेटमध्ये 1,75,000 होनांची म्हणजे साधारणपणे 7 लाख रुपयांची त्यांनी तरतूद केली, बजेट प्रोव्हिजन केलं. त्याचा कागदोपत्री आहे, सगळे किल्ले महत्वाचे किल्ले, रायगडाला 50,000 होत, याला वगैरे होत, ते तपशील सोडून द्या. पण त्यांच्या मंत्र्यांनी त्यांना विचारलं की आपण एवढा किल्ल्यांवरती खर्च का करतो, तर महाराजांचं उत्तर फार मासलेवाईक आहे आणि त्याला आपण म्हणतो की म्हणजे ते म्हणले की हा खर्च नाहीये, ही गुंतवणूक आहे. ते म्हटलं तर ते काय दगड आणा, माती आणा, बांधकाम करा, म्हणजे त्याच्यातच पैसे जाणार की. तर ते म्हटले नाहीये, ही आपल्या भविष्यातली गुंतवणूक आहे. मग त्यांनी त्याची उकल करून त्यांना सांगितले की हाऊ दिस इज अन इन्व्हेस्टमेंट अँड नॉट अन एक्सपेंडिचर. तर ते म्हटले की आज ना उद्या दिल्लींद्र दख्खनमध्ये उतरणारच आहे, त्याची ताकद प्रचंड आहे. मी तिथनं सुटून आल्यामुळे त्याचा राग अनावर झालेला आहे. आता तो आग्र्यात, मी इथे, त्यामुळे त्याला बिचारायला काही करता येत नाही. पण जेव्हा तो दख्खनमध्ये उतरेल त्यावेळेला ही वुड बी, त्याला आपण म्हणतो की फुल थ्रॉटल ओपन, तो पूर्ण शक्तीनिशी आपल्यावरती हल्ला करणार. मग आपल्या स्वराज्याचं करायचं काय? शुड वी सरेंडर? नॉट ॲट ऑल. तो पर्यायच नाहीये. आपल्याला राज्य टिकवायचंच आहे, टिकवायचंच आहे हे म्हणणं खूप सोपं आहे. पण कसं? तर त्याच्यासाठी जे टेक्निक त्यांनी वापरलं ते म्हटले की हे जे पैशाचे आपण गुंतवणूक करतो आहोत, तुमच्यासाठी खर्च, माझ्यासाठी गुंतवणूक, ही अशी आहे की त्या गुंतवणुकीतून माझ्याकडचा प्रत्येक किल्ला ज्या वेळेला कधी हो, औरंगजेब ज्या वेळेला इकडे आक्रमण करेल त्यावेळेला त्याच्याशी माझा प्रत्येक किल्ला किमान 1 वर्ष लढेल, अशी तरतूद मी या खर्चातून करतो आहे. आणि पुढे बघा की प्रॉफिटिक आहे. ते म्हटले की आज मितीस आपले 360 किल्ले आहेत, औरंगजेबासारखी यांची उमर गुजरून जाईल. कारण एक किल्ला घ्यायला 1 वर्ष, या हिशोबाने 360 वर्ष, आणि कुठल्याही माणसाचं आयुष्य ज्ञात इतिहासामध्ये 360 वर्ष नाही. ऑलरेडी औरंगजेब 60च्या आसपास आलेला आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तो येईल त्यावेळेला 360 वर्ष त्याच्याकडे देण्यासाठी नाहीत, बाकी काही असू शकेल, पैसे, माणसं, हे ते, पण त्याच्या इतकी जिद्द दुसऱ्या कोणामध्ये नाहीये. त्याचा मुलगा आपण बघतोय, तोच आपल्या दोस्तीच्या सापळ्यात अडकतोय. त्याचे वारस काय लायकीचे आहेत ते आपल्याला माहितीये, त्याची लायकी काय तेही आपल्याला माहितीये, आपल्याला काय करायचंय तेही आपल्याला माहितीये, तो काय करणार आहे तेही आपल्याला माहितीये, तो काय करू शकणार नाही हे पण त्यांना माहिती. ते पुढचं काय आहे तर त्याला फायनान्शियल अॅक्युमेंट आहे. हे तुम्ही बघा याच्यामध्ये त्यासाठी काय केलंय महाराजांनी. आणि दुसरी त्यांची एक गोष्ट आहे की ही क्रिएटेड द सेकंड लाईन ऑफ डिफेन्स, जे मराठ्यांच्या किंवा एकूण भारतीयांच्या इतिहासामध्ये क्वचित दिसतं, ते शिवाजी महाराजांनी केलं. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये त्यांनी जिंजीचा किल्ला हा पर्यायी राजधानी म्हणून किल्लेदाराला 50,000 रुपये लाच देऊन विकत घेतला. कॅन यू इमॅजिन की शिवाजी महाराज किल्ला विकत? हे एक्सेप्शनल उदाहरण आहे, पण त्यांचं फायनान्शियल अॅक्युमेंट दाखवतं. कसं ते फोड करून सांगतो. त्यावेळेला जेव्हा जिंजीचा किल्ला घ्यायला महाराज जिंजीच्या पायथ्याशी गेले, त्याने काय तिथे वेडा घातला. आता वेडा घालून किल्ले घेणं ही काही मराठ्यांची खासियत नव्हती, रादर ते टाळून ते नेहमी किल्ले जिंकत आले. पण इथे महाराजांनी तसं काही केलं नाही, कारण जिंजीचा किल्ला आकाराने आवाढव्य आहे. त्यामुळे तसं कुठेतरी एखादं सिंहगड सारखं लूप होल शोधून तो जिंकता येईल अशी परिस्थिती नव्हती, म्हणजे ताबडतोब करण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे महाराज म्हटले आपल्या बरोबर 50,000 लोक आहेत, प्रत्येकाचा दिवसाला 1 रुपया जरी खर्च असेल, म्हणजे माणसं, जनावरं सगळे धरून, आणि बाकी खर्च असतात, सैन्य हे काही साधं प्रकरण नसतं. त्यामुळे ते म्हणले की आपण जरी समजा हा किल्ला घ्यायला 1 आठवड्यात घेतला, किती मोठा असो, आठवड्यात घेतला, 4 दिवसात घेतला, तरी आपले 2 लाख रुपये खर्च होते. त्यापेक्षा द्या ना 50,000 रुपये, फायद्यातला सौदा नाही का? वी सेव्ह द टाइम, बिकॉज टाइम इज ऑलवेज मनी. तुम्ही जे तुमच्या समोरची चॅलेंजेस जे असतात त्याचा जर गुणाकार केला तर इट ऑलवेज बिकम्स अ मनी. आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये, एका दगडात 2-3 पक्षी. दुसरा पक्षी कुठे मारला की त्यावेळेपर्यंत बहादूर खान, ज्याला लाच देऊन महाराजांनी शांत ठेवला होता त्यांच्या दक्षिण दिग्विजयाच्या
मोहिमेच्या वेळेला. आता ती मोहीम संपत आलेली आहे. 1.25 वर्ष बहादूर खान पैसे खाऊन गप्प बसलेला आहे, पण औरंगजेब त्याला आता ढुसण्या द्यायला लागलाय की अरे बाबा तुझं काय चाललंय, की ते शिवाजी तिकडे गेलेले आहे आम्हाला माहितीये, तू इथे काय बसून करतो, तू त्यांच्या राज्यात घुस. तो म्हणत होता आज करतो, उद्या करतो, इकडे पाठवतो, तिकडनं येतो. तो आपला टाइमपास करत होता, पण त्याच्याही मर्यादा होता की किती दिवस. शेवटी औरंगजेबाला ठकवणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यांच्या हेरांनी बातमी आणलेली होती की महाराज आपण लवकर स्वराज्यात परत या. महाराज लवकर स्वराज्यात पण परत गेले. वाढीव भागाच्यासाठी त्यांनी जिंजीची तरतूद करून ठेवली. वेल्लोरचा किल्ला जिंकायला त्यांनी अजून आपला वेढा चालू ठेवला आणि स्वतः मात्र रायगडाकडे परत आले. आता तुम्ही जॉग्राफिकली बघा आणि पैशाच्याही दृष्टीने बघा की व्हॉट वॉज दी मास्टर पीस किंवा प्रतिभा. तर ती अशी आहे की रायगड हा देशाच्या पश्चिमेला आहे, आग्रा हा देशाच्या उत्तरेला आहे आणि जिंजी ही देशाच्या दक्षिणेला आहे. म्हणजे औरंगजेबाला जर आपलं राज्य जिंकायचं असेल तर त्याला आग्र्यापासून रायगडपर्यंत आणि रायगडापासून जिंजीपर्यंत, जे आजच्या चेन्नई जवळ आहे, इतकी पायपीट करावी लागणार. आणि त्याच्याबरोबर रोज 10 लाख खाणारी तोंड आहे. आणि याचा विचार आपण केला तर काही वर्ष त्याला लागतील. तर काही वर्ष हे युद्ध चालवणं हे मुघलांना परवडेल का? तर परवडणार नाही. आणि तसंच ते परवडलं नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीवरती जी मोगलांसाठी अनर्थ नीती होती, गुपचूप औरंगजेब चाललेला आहे. अगदी तुम्हाला थोडक्यात वृत्तांत सांगायचा झाला तर आग्र्याचा किल्ला ज्या वेळेला औरंगजेबाने सोडला त्यावेळेला त्यांनी त्याला कुलूप लावलं आणि किल्ली स्वतःकडे ठेवली. म्हणजे औरंगजेबासारखी माणसंही विनोदी वागू शकतात हे लक्षात घ्या. तर त्यांनी तो विनोद केला का काही कळत नाही. तर काय कुलूप लावायचं, तू नाहीच आहे, तो तर इकडे जाणार 2-4 वर्ष काय, पण त्यांनी कुलूप लावलं, किल्ली स्वतःजवळ ठेवली, आला दक्षिणेमध्ये. आणि मोगलांची जी पद्धत होती की प्रत्येक बादशहा म्हणजे अकबरापासून की प्रत्येक बादशहाने स्वतःचा खजिना निर्माण करायचा. मोगल साम्राज्याच्या खजिन्यामध्ये स्वतःच्या खजिन्याची भर टाकायची. तर अकबराचा खजिना होता औरंगजेबाकडे, जहांगीरचा खजिना होता, शहाजहानचा होता आणि स्वतःचा त्याचा होता औरंगजेबाचा. जेव्हा निघाला त्यावेळेला औरंगजेब वॉज नोईंग की इट्स अ लॉंग ड्रॉन बॅक. आपल्याला दख्खनचं युद्ध हे काही साधं सरळ युद्ध नाही हे औरंगजेबालाही कळत होतं, कारण तो दख्खनचा 2 वेळेला सुभेदार. आणि औरंगजेब हा उत्तम लढवय्या आहे, उत्तम स्ट्रॅटेजिस्ट आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि महाराजांच्या प्रत्येक शत्रूबाबत ते आपल्याला सत्य आहे हे दिसून येतं. तर उदाहरण सांगतो की औरंगजेबाने सुमारे 50 वर्ष दिल्ली किंवा आग्र्याचं मुस्लिम तख्त, मुघलाईचं तख्त हे स्वतःच्या मांडीखाली दाबवून ठेवलं. 50 वर्ष. आणि तुम्ही लक्षात ठेवा, इट वॉज अ व्हेरी ग्रेट टास्क की मुघलाईमध्ये 50 वर्ष स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या टर्म्सवर राज्य करणं ही अजिबात सामान्य गोष्ट नाही. साधारणपणे आपण शत्रू पक्षातला म्हणून हिडीस पिडीस करतो, पण औरंगजेब हे कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि कुठल्याही अर्थाने ते कमकुवत कॅरेक्टर नाही. शाहिस्ते खान हा कुठल्याही अर्थाने कमकुवत कॅरेक्टर नव्हतं. शिवाजी महाराजांची भेट झाल्यानंतर बोट कापून घेण्याव्यतिरिक्त शाहिस्ते खानाने 95 वर्षाच्या आयुष्यामध्ये अपयश पाहिलेलं नाही. कारतलब खान हा उझबेकिस्तान म्हणजे जे एकेकाळी रशियामध्ये होतं तिथनं नशीब काढायला आलेला माणूस आहे आणि त्यांनी शिवाजी महाराजांशी संबंध आला तेव्हा शरणागती पत्करली. एक आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांचे सगळे शत्रू दे वेर ऑलवेज द स्मार्ट एनिमीज. त्यातला कोणी बावळट नव्हता, पण महाराज ऑलवेज प्रूव्ह टू बी स्मार्टर, दॅट्स वाय ही वॉज सक्सेस. म्हणजे हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आपण लक्षात घेतलं तर आपल्याला अनेक गमती इतिहासातल्या समजतात. मग औरंगजेब उतरलेला आहे, त्याचं स्वभाव बघा की शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये त्याला हे धैर्य नाही झालं. तो संभाजी महाराजांच्या काळात महाराजांच्या मृत्यूनंतर 1.5 वर्षांनी आलेला आहे. पण हेच किल्ले घेता घेता त्याच्याजवळची 7 लाखाची फौज किंवा माणसं आणि 4-5 लाखांपेक्षा जास्त जनावरं हे घेऊन तो इथे 27 वर्ष फिरत राहिला. कारण एक एक किल्ला घ्यायला त्याला खूप वेळ लागत होता. हे असेच 300 किल्ले होते आणि महाराजांच्या या दुर्ग नीतीने पहिल्यांदा मुघल साम्राज्याला कफल्लक बनवलं, औरंगजेबासारख्या महाशत्रूला निराश बनवलं आणि मोगलाईची कबर खोदली.
म्हणजे आपल्या मृत्यूनंतर सुद्धा याला त्यांची इन्व्हेस्टमेंट किती लक्षात घ्या, 7.5 लाख रुपये. 7 लाख पहिली बजेट प्रोव्हिजन अधिक 50,000 रुपये जिंजीचा विकत घेण्यासाठी झालेला. हा, बाकी माणसांना दिलेली प्रेरणा वगैरे वेगळ्या गोष्टी, का नंतर जे मराठ्यांनी पराक्रम केले ते त्यांच्या वैयक्तिकरित्या मोठेपणाच्या गोष्टी आहेत. पण पॉलिसीच अशी ठरवायची की शत्रूला सुद्धा त्याच्या मोहात पाडणं आणि त्याच्यातनं बाहेर पडणं कठीण करून सोड. म्हणजे अनेक वेळेला संधी होती औरंगजेबाला सुद्धा की आपण इथं परत जाऊ, पण त्याच्या लक्षात आलेलं होतं की आता आपल्या हयातीमध्ये आपल्या शत्रूंनी जो काही सापळा आपल्यासाठी रचलेला आहे त्याच्यातनं आपण अब्रूनिशी परत जाऊ शकत नाही. दिस वॉज हे सायकोलॉजिकल हा जो ट्विस्ट आहे त्याच्यामधला पैशाचा आहेच आहे की मोगलांची आर्थिक ताकद कमी झाली, त्यामुळे मोगलांचं सगळ्यांनाच लक्षात आलं की आता हा पोकळ डोलारा झाला, की जे मराठ्यांना दिसत होतं ते बाकीच्याही लोकांना दिसत होतं, राजपूतांना दिसत होतं, जाटांना दिसत होतं, जे मोगलांचे पारंपरिक शत्रू होते, किंवा मोगलांची सगळी शक्ती बुद्धी पैसा इकडे खर्च होतोय, त्यामुळे उत्तरेकडचं त्यांचं नियंत्रण कमी कमी होत गेलं. स्वतः बादशाह दख्खनमध्ये जाऊन बसला, त्यामुळे मानसिक जो एक त्यांच्यावर प्रभाव होता, पगडा होता, तोही याच्यामध्ये कमी झाला. आणि आर्थिक ताकद संपल्यानंतर कुठलंही राज्य, कुठलाही माणूस, कुठल्याही संस्था पुन्हा धडपणे उभ्या राहणं शक्य नसतं. हे काम या किल्ल्याच्या नियतीने करून टाक. म्हणजे आपल्या शत्रूची आपल्या नंतर सुद्धा कशी वाट लागेल ही काही बजेट प्रोव्हिजन मधनं कसं करता येतं हे सुद्धा. आता बजेट प्रोव्हिजनचा 30-35% वाटा आहे, बाकीचं मी म्हटलं तसं प्रत्यक्ष जे लोक लढले, ज्यांनी याचा फायदा घेतला किंवा त्याला पुढे जे आलेलं तेच दिसतंय. पण इथे ग्रँड डब पडतो ते तुम्हाला दिसतं की महाराजांनी जी दुर्ग नीती निर्माण केली त्याच्यापेक्षा सरस नीती, त्याच्यापेक्षा सरस सिस्टीम हे औरंगजेबाला निर्माण करता आली नाही. त्यामुळे मोगलांना लाजीरवाणी माघार आणि पराभव इथे पत्करावा. आणि इथे तुम्हाला सांगतो की राजकीय दूरदृष्टी असणे आणि नसणे याच्यात काय फरक असतो, तर एकच गोष्ट आहे, म्हणजे इंग्रज याच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांचं मत काय, शाहिस्ते खानाचं मत काय आणि औरंगजेबाचं मत काय हे मी तुम्हाला सांगतो. की शिवाजी महाराज इंग्रजांबद्दल असं म्हणतात की हे टोपीकर वरकड व्यापारी नव्हत, यांच्या पाठीमागून प्रत्येक त्यांचे राज्यकर्तेच काम करतात. म्हणजे आजच्या भाषेमध्ये तर महाराजांनी नेमकं काय ओळखलं होतं, फ्लॅग फॉलोज द ट्रेड. म्हणजे व्यापारी महत्वाकांक्षा पाठोपाठ राजकीय महत्वाकांक्षा पण येतातच. आणि त्यांनी असं म्हटलं, त्या स्वतःची वाक्य त्याची आज्ञापत्रामध्ये आहे, ते असं म्हणतात की प्रत्येक त्यांचं राज्यकर्तेच राज्य करतात आणि राज्यकर्त्यास भूमीचा लोभ नाही, ऐसे कैसे घडो पाहते. म्हणून ते म्हणतात की या लोकांना आपल्याला आवश्यक आहे म्हणून व्यापारापुरतं स्थान द्या, पण त्यांना बंदराजवळची त्यांच्या सोयीची जागा देऊ नका, आपल्या सोयीची म्हणजे बंदरापासून लांबची जागा द्या. यांच्याशी कुठलेही इतर उद्योग करू नका, दोस्तीच्या त्यांच्या बहाण्याला भुलू नका. हे महाराज इथे पश्चिम किनाऱ्यावर बसून सांगतायत. तेच पूर्व किनाऱ्यावरती महाराजांकडनं बोटं तोडून घेतल्यानंतर शाहिस्तेखान गेलेला आहे, तो बंगालमधनं औरंगजेबाला तेच कळवतोय की ब्रिटिशांचे इरादे ठीक नाहीत, त्यांना व्यापारापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रस आहे, असं शाहिस्तेखान बादशहाचा खुद्द मामा त्याला सांगतोय. त्याच्यावर औरंगजेबाचं उत्तर असं आहे की तो म्हणतो की तुम्ही एवढी काय काळजी करता इंग्रजांची. तो म्हणतो की म्हैस असते की नाही गोठ्यात म्हैस, त्या म्हशीच्या शिंगावरती माशा बसतात, पण तिने माल हलवली की त्या माशा उडून जातात. म्हणजे इंग्रज हे या माशांसारखे आहेत असं औरंगजेबाचा अनालिसिस आहे. आणि याच माशांनी पुढे अख्खी म्हैस गिळली किंवा गिळली जाऊ शकते हे औरंगजेबाला राजकीय जाण नसल्यामुळे कळलं नाही. आणि याचाच म्हणजे त्याचा वैयक्तिक खुंचीपणाचा जो स्वभाव आहे, तो जो महाराजांनी तिथं अंदाज घेतला होता आग्र्यामध्ये असताना, ते तुम्हाला इथे दिसतं की त्यामुळेच ते म्हणले की आज ना उद्या दिल्लींद्र दख्खनमध्ये येणारच. इफ औरंगजेब could have been politically wise, he should have gone to east. त्यांनी इंग्रजांना कलकत्त्यामधला खतम केला असतं तर आपल्याला कोणावरही पारतंत्र्यात जायची वेळ आली नसती. पण राजकीय दूरदृष्टी नसल्यामुळे केवळ माझ्या हातून शिवा निसटला या एका रागावरती तो दख्खनकडे आला
आणि अख्ख्या हिंदुस्थानच्या भविष्याची माती झाली. राजकीय गोष्टी म्हणजे अंदाज असणं किंवा नसणं यात काय फरक असतो हे तुम्हाला इथे दिसतं. मी शाहिस्ते खानच्या बाबतीमध्ये म्हटलं की शाहिस्ते खानने आयुष्यात कधी अपयश पाहिलं नाही. शिवाजी महाराजांवरची लाल महालाची गोष्ट सोडली तर शाहिस्ते खानाची बॅकग्राऊंड तुम्ही लक्षात घ्या. 95 वर्षाचं आयुष्य त्याला लाभलेलं आहे. एक गंमत सांगतो की शाहिस्ते खान ज्या वेळेला त्याच्या आईच्या पोटात होता त्यावेळेला जहांगीर बादशाह त्याच्या आईला बघायला आलेला होता. ते नातेवाईक होते सगळे जवळचे. ते मोगलांचं एक वेगळं वैगुण्य होतं की त्यांचे सगळे टॉप ब्रास वेर रिलेटेड विथ इच अदर. म्हणजे औरंगजेब हा सुन्नी होता आणि हनफी पंथाचा अनुयायी होता आणि औरंगजेब प्रत्येक गोष्ट कट्टरपणे करत असे. त्यामुळे सगळे आता हा बहादूर खान हा त्याचा दूध भाऊ आहे. म्हणजे कोणीतरी नातेवाईक किथ अँड किन याच्यामध्येच त्यांची सगळी सत्ता सामावलेली आहे. त्या न्यायाने जहांगीर बादशाह त्याच्या शाहिस्ते खानाच्या आईला भेटायला आला ती गरोदर असताना आणि तो म्हणला की तुला जर मुलगा झाला तर त्याला पहिल्या दिवसापासून मी वर्षाला 3 लाख रुपये तनखा देईन. म्हणजे शाहिस्ते खान जन्माला आला त्यावेळेला त्याला महिन्याला 25,000 रुपये उत्पन्न होतं. म्हणजे त्याला शिव कळत नव्हती, त्याला 25,000 उत्पन्न होतं. आणि मरण्यापूर्वी तो औरंगजेबाला 50 कोटी रुपये देणगी देऊन मग मेला. म्हणजे त्यालाही काही व्हिजन होती किंवा त्यालाही काही दृष्टी होती असं आपल्याला दिसतं. त्यांनी सगळ्या त्याच्या बेगमांना जनानखान्यामधल्या पैसे देऊन रिकामं केलं की इतके वर्ष तुम्ही राहिलात माझ्याबरोबर, आता म्हातारपणी तुमचं कोण बघणार, तर तुम्हाला पैसे द्या. अनेक लोकोपयोगी कामं शाहिस्ते खानाने केलेली आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पण अशा शत्रूंवर शिवाजी महाराज मात करत होते. म्हणजे त्यांचं मोठेपण आपल्याला जास्त जाण की ही ऑलवेज प्रूव्ह टू बी स्मार्टर, म्हणून ते यशस्वी आहे. आणि मग ह्या सगळ्यात शत्रू बाकीच्याही बाबतीमध्ये मी बोललो की अफजल खान हा स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर मोठा झालेला माणूस. हा काही त्याचं बाकीच्या लोकांनी काय बोललं त्याच्यावर तो मोठा झालेला नाही. पण त्यालाही ज्या पद्धतीने म्हणजे स्वॉट अनालिसिस की याची दुखरी जागा कुठली आहे ती दाबून महाराजांनी त्याच्यावर विजय मिळवलेला आपल्याला दिसतो. आणि अर्थनीती त्याही वेळेला त्या लढाईमध्ये सुद्धा महाराजांचा आदेश असा आहे की ते म्हणले की लढाई सुरू झाल्यानंतर आदिलशाहीचे पर्यायी अफजल खानाचे सैनिक लढले तर त्यांना मारा, पण न लढता शरण आले तर त्यांना त्यांची शस्त्र काढून घ्या, त्यांच्याकडचे सगळे जे ऍसेट्स आहेत ते काढून घ्या, शस्त्र अस्त्र काय पैसे बिसे दागदागिने सगळे काढून घ्या, कारण ते त्यांच्याकडे नको एवढे आहेत आणि आपल्याकडे पाहिजे त्याच्यापेक्षाही कमी आहे. म्हणजे जो विवेक मी म्हटलं ना की लढाई म्हटलं की प्रत्येकाला मारामारीचा ज्वर असतो, म्हणजे त्याचं एक किलिंग फिवर असतो. पण त्याच्यापासून महाराज वेगळे आहेत. ते म्हटले की आपल्याला माणसं मारण्यात काही रस नाही, पण आपल्याला विजय मिळाला पाहिजे. आणि आपल्याला काय विजय मिळाला पाहिजे, राजकीय मिळाला पाहिजे, लष्करी मिळाला पाहिजे आणि आर्थिक फायदा पण झाला पाहिजे. आणि ती नीती त्यांनी कसोशीने पाळलेली दिसते की लढाईचा खर्च हा लढाईतूनच वसूल झाला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंटरी याच्यातूनही दिसतं की अफजल खानाची जी काही लूट त्यांनी केली ती त्यांच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आणि असं प्रत्येक लढाईमध्ये त्याचा तुम्हाला एक दिसतं की आपल्याला फायदा झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. मग तो व्यापार असो, लढाई असो, कुठलंही काम करू त्याच्यामध्ये तो फायदा आपला झाला पाहिजे. तो अर्थात स्वराज्याचा फायदा हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मग या नीतीचा परिणाम काय, म्हणजे शेवटी काय घडलं त्याच्यातून की बहुत कुछ आपने बताया लेकिन अंजाम क्या हो. म्हणजे खूप त्यांनी उद्योग केले, पैसे वाचवले, पैसे मिळवले, अमुक केलं तमुक केलं, इमानदारी से व्यवहार किया, बाद में क्या बचा. हे आपल्या प्रत्येकासाठी आजचाही विषय जसं जसं प्रत्येकाच्या बाबतीत आहे की आपण आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबियांसाठी, समाजासाठी, देशासाठी काय सोडून जातो त्याला आपण श्री शिल्लक असं म्हणतो. आणि ती जेवढी मोठी तेवढं त्या माणसाचं कौतुक. म्हणजे जिवंत असतानाही होतं, मेल्यानंतर सुद्धा होतं, कारण श्री शिल्लक की बचा क्या, उसने छोडा क्या अपने पीछे. तर त्या याच्यात तुम्ही बघा की शिवाजी महाराजांनी एवढे सगळे उद्योग 35 वर्षाच्या अल्पकाळात केल्यानंतर त्यांनी स्वराज्याच्या खजिन्यामध्ये किती रक्कम ठेवली होती, तर त्यांनी 9 कोटी रुपये रोख शिल्लक ठेवले. हर चीज को वो एक अंजाम देते. त्यावेळचे 9 कोटी रुपये म्हणजे आजचे चक्रवाढ व्याजाच्या हिशोबाने 25,000 कोटी रुपये. दिस शोज हिज फायनान्शियल ॲक्युरेसी.
ही आर्थिक पण प्रतिभा आहे. हे प्रतिभाशाली राज्यकर्ता का म्हणायचं तर ते केलं. आणि दुसरी गोष्ट दिस इज ऑल रेकॉर्डेड, मी नाही म्हणत. तर त्याच्यामध्ये असं आहे की माणसाला जगायला जे काय लागतं म्हणजे अन्न, बाकीचं काय शस्त्र, अस्त्र, वस्त्र, साधं वस्त्र, जरीचं वस्त्र, सोनं, चांदी, याच्या सगळ्याचा प्रचंड साठा हा रायगडवर शिल्लक होता. हा या साठ्याचं वर्णन वाचून जेम्स डग्लस हा ईस्ट इंडिया कंपनीचा माणूस बुक ऑफ बॉम्बे मध्ये म्हणतो की एवढ्या तयारीचा विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, अल्प शिबंदीनिशी रायगड अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकला. महाराजांच्या नीतीचं वैशिष्ट्य बघा की असेन मी नसेन मी, पण मी जे काही केलेलं आहे ते सगळं सुरक्षित राहायला पाहिजे, ते वाढतं राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी काहीतरी तरतूद करून गेलं पाहिजे. हे त्यातला एकच तुम्हाला आकडा सांगतो की धनुष्य बाणातले बाण हे त्यावेळेला रायगडवरती 1,80,000 एवढ्या संख्येने शिरले. त्यामुळे जेम्स डग्लस पुढे असं म्हणतो की रायगड वॉज द जिब्राल्टर ऑफ द ईस्ट. म्हणजे युरोप मधलं अजिंक्य ठाणं म्हणजे जिब्राल्टर. ते स्पेनमध्ये, ते काही इंग्लंडमध्ये वगैरे नाही, ते युरोपमध्ये फार प्रसिद्ध होतं की जिब्राल्टर जिंकणं म्हणजे क्या बॉस. पण ते म्हणतो की तो त्याला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असं रायगडाला तो उपमा देतो. आणि मग पुढे बघूया की शेवटी नंतर आपल्याला माहिती आहे की पुढे इंग्रजांनी सगळा देश जिंकला वगैरे, पुढे आपल्याला परत स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्याची वेळ आली. स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा सत्तांतराची वेळ आली. दॅट वॉज द ट्रान्सफर ऑफ पॉवर, नॉट द रिअल फ्रीडम. ते ब्रिटिशांनी आपल्याला असं देऊन टाकलं आणि ते गेले. लढून बिडून आपण मिळवलं हे म्हणजे गांधी नेहरूंचं क्रेडिट हे खूप कमी होतं, हे आता येतंय रेकॉर्ड मधनं, पण आपण ते सोडून देऊ, त्या वादात आपल्याला पडायचं नाही. की त्या 47 साली एक ब्रिटिश तिथे होता की जो मिलिटरी सेक्रेटरी होता, त्याचं नाव आपण की फिलिप्स मॅसन. तर त्याला एक कुतूहल होतं, इंग्रज माणूस होता पण त्याला कुतूहल होतं की तो म्हटला की आम्ही एवढीशी मुठभर माणसं, गोरी इंग्लंडमधनं आलेली, 6,000 किलोमीटर वरनं आलो, मुठभर आलो, एवढ्या खंडप्राय देशावरती आम्ही ताबा घेतला आणि सगळ्यात म्हणजे तो 80-90 वर्ष आम्ही ताबा टिकवला. हाऊ अँड व्हाय, असं का झालं? तर त्याला एक कुतूहल होतं. त्याने अनेकांशी चर्चा केली, त्याला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. म्हणजे आपण करत नाही ते त्या इंग्रज माणसाने केलं. तो म्हटला मी या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करतो. मग त्यांनी अभ्यास केला आणि मग त्याला उत्तर काय मिळालं ते त्यांनी लिहून ठेवलं त्या पुस्तकामध्ये. तो असं म्हणतो की या देशाच्या इतिहासामध्ये साधारण 5,000 राज्यकर्त्यांचा मी अभ्यास केला. या 5,000 राज्यकर्त्यांमध्ये 3च राज्यकर्ते मला फार प्रभावी आढळले. क्रमांक 3 सम्राट अकबर, क्रमांक 2 महाराजा रणजित सिंह. रणजित सिंहांबद्दल आपल्याला माहित नसतं की काबूल जिंकणारा हा मध्ययुगीन काळातला एकमेव हिंदुस्थानी शासक. काबूल जिंकला आणि 10-1 वर्ष त्याचा अप्रत्यक्ष काबूलवरती ताबा होता महाराजा रणजित सिंह. आपण फक्त कोहिनूरमुळे ओळखतो, जो त्या राणीच्या मुकुटात असतो किंवा त्या म्युझियम मध्ये असतो. त्यालाही आपले लोक वेड्यासारखं 20 पाऊंड तिकीट काढून बघायला जातात. अरे ढापला त्यांनी तुमचा, तुम्हीच परत पैसे खर्च करताय. पण करतात लोक, आता ठीक आहे, म्हणजे गेल्या असेल नसेल सोडून द्या. पण ते जे आहे की त्याच्यात तो जो असं म्हणतो की पुढे पण क्रमांक 1 शिवाजी महाराज, तो त्याचं कारण देतो, 2 कारणं देतो की तो म्हणतो की सैन्य हे पोटावर चालतं हे कळणारा आणि ते कायम जमणारा हा एकमेव राज्यकर्ता या देशाच्या इतिहासामध्ये. दुसरी गोष्ट की राष्ट्रवाद म्हणजे नेमकी काय गोष्ट असते ते फक्त याच राजाला कळलेलं होतं, बाकी सगळ्यांमध्ये त्याचा अभाव होता. आणि पुढे तो जे रिमार्क मारतो ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यात तो असं म्हणतो की हा माणूस म्हणजे शिवाजी महाराज अजून 5 वर्ष जगला असता तर आम्हाला इथे राज्य करण्याची संधी कधीही मिळाली नसती. आणि दुसरी गोष्ट तो सांगतो की या माणसाला इथले लोक विसरले म्हणून ते पारतंत्र्यात गेले. म्हणूनच आजही शिवाजी महाराज की जय. थांबतो. इतिहासातून शिकावं असं म्हणतात, पण काय आणि कसं हे सरांनी खूप सुंदररित्या सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांची एक व्यवस्थापक
किंवा मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांनी ओळख करून दिली. स्वराज्यकर्ते तर आपल्याला माहितच आहे, छत्रपती शिवाजी महाराज किती चांगले स्वराज्यकर्ते, पण आज सुराज्यकर्ते कसे होते हे आपल्याला कळलं. आपण एक 5-10 मिनिटं प्रश्नोत्तरांना ठेवले आहेत. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर सर. नमस्कार. मला एक प्रश्न नेहमीच असा पडतो की मलिक अंबरला गनिमी कावाचा प्रणेता का म्हटलेला आहे. थोडंसं डिटेलमध्ये जाईन, मग त्याच्यानंतर सरांना लक्षात येईल की माझा असा प्रश्न का आहे. मुळात मलिक अंबर हा बालवयामध्ये एक गुलाम होता आणि तो गुलाम इकडे विकला गेल्यानंतर, इकडे आल्यानंतर तारुण्यात आला त्यावेळी त्याच्याकडे त्यांनी 50 माणसं जमा केली. ही 50 माणसं लढवय्ये होती, परंतु ती त्याच्याच जातीची किंवा त्याच्याच धर्माची असं म्हणायला हरकत नाही. मुळात मलिक अंबर सिद्धी होता, ॲबिसिनियन होता, इथिओपियन होता आणि ही सगळी 50 माणसं त्याची, ही सगळी सिद्धी लोक होती. आणि कालांतराने असं झालं की त्यांचं ते शौर्य वाढत गेलं आणि मलिक अंबरने आपल्या सैन्यामध्ये वाढवत मराठ्यांना त्यांनी आपल्या सैन्यात सामील करून घेतलं आणि 50ची सेना ही 500ची झाली आणि 500ची सेना 5000वर गेली. आता मलिक अंबर ज्यावेळी शहाजहान बरोबर भातवाडीची लढाई खेळतो त्यावेळी भातवाडीच्या लढाईमध्ये शहाजीराजे त्यांच्या बरोबर असतात आणि शहाजीराजे हे मलकापूरचं मातीचं धरण जे होतं ते फोडून टाकतात आणि त्या धरणाच्या काठाशी संपूर्ण शहाजहानाची सेना पसरलेली असते. रात्रीच्या वेळी ते मुक्काम त्या ठिकाणी केलेला असतो आणि धरण फोडल्यानंतर संपूर्ण पाण्याचे लोंढे, चिखल, राडारोडा हे सगळं शहाजहानच्या सेनेच्या अंगावर जातो आणि ते चिखलामध्ये ते अक्षरशः इतके डुबतात की मग मराठ्यांना त्यांना पराभूत करणे अशक्य अजिबातच राहत नाही, दाणादाण उडते त्यांची. तर ह्या गोष्टीमध्ये घडलेलं असं आहे की शहाजीराजांची मूळ कल्पना की भातवाडीचं धरण फोडायचं, आपलं त्या मलकापूरचं धरण फोडायचं. आणि असं असताना आणि त्या लढाईमध्ये शहाजीराजांचे भाऊ जे होते शरीफजी राजे ते सुद्धा मारले गेले होते. आणि असं असताना प्रत्यक्ष ज्यावेळी दरबार भरला असेल त्यावेळी वाहवा कोणाची झाली असेल तर ती मलिक अंबरची झाली. का झाली? कारण तो निजामशाहीचा वजीर होता, मुख्य माणूस होता, मुख्य प्रधान होता, म्हणून त्याची वाहवा झाली. तर हे एक उदाहरण. तुझा प्रश्न काय? प्रश्न असा आहे की ह्याला गनिमी कावाचा प्रणेता का म्हटलं गेलं. म्हणजे शहाजीराजांनी भातवाडीची लढाई त्याला जिंकून दिली होती. आता गनिमी कावा पूर्वी होता किंवा नव्हता तर इतिहासात जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की 14व्या शतकामध्ये मलिक उत्तुजार आदिलशाही सरदार जो होता त्याला शंकरराव शिर्केनी कसा हरवला आपल्याला माहिती आहे. खेळण्याची लढाई. शंकरराव शिर्के त्याचं बलाढ्य सैन्य बघून मलिक उत्तुजार थोडेसे संभ्रमात पडले, आता काय करावं. पण शंकरराव शिर्केने एक डाव टाकला. हे प्रश्न काय सांगा? प्रश्न असा आहे की हा प्रश्नाशी म्हणजे जोडून असं हे सांगतोय तुम्हाला की मलिक उत्तुजारनी गनिमी गावा खेळलेला आहे. आय एम सॉरी, मलिक उत्तुजारला शंकरराव शिर्केनी गनिमी गावाने हरवलेलं आहे. एका बाजूला त्याला सांगितलं की मी तुला मोरेंचा पराभव करायचा, आपला जॉईंटली दोघांनी मिळून मोरेंना निरोप पाठवला की तुला मी सावज तुझ्या जबड्यात आणून सोडतोय, मलिक उत्तुजार तुझ्या जबड्यात आणून सोडतोय. आणि त्या सगळ्या दाट जंगलामध्ये वरून मोरे आले आणि मागून शिर्क्यांचं सैन्य. म्हणजे गनिमी गावा हा मलिक अंबरच्या पूर्वी सुद्धा होता. आणि जर तुम्ही आणखी खोलात शिरलात तर तुम्हाला असं आढळून येईल अगदी चंद्रगुप्त मौर्यांपासून किंवा राजस्थानचा इतिहास जर आपण पाहिला तर राजस्थानच्या इतिहासात सुद्धा अनेक गोष्टी गनिमी काव्याने केलेल्या आहेत. असं असताना मलिक अंबरला गनिमी गावाचा प्रणेता का म्हटलं गेलं, हा माझा सवाल आहे. सांगतो. एक तर त्याचा संबंध प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र याच्याशी आहे. आणि तुम्ही मलिक उत्तुजारचं जे उदाहरण दिलं ते कपटाचं उदाहरण आहे, ते गनिमी काव्याचं उदाहरण नाही आहे. म्हणजे आपल्या शत्रूला फसवून मारणं हा कपटाचा भाग असतो, म्हणजे रणांगणात न उतरता, जसं मलिक उत्तुजारच्या वेळेला ते झालं. पण मलिक अंबर हा सैन्य घेऊन कायम रणक्षेत्रामध्ये उतरलेला आहे. त्यांनी काही कोणाला फसून बिसून तेही केलं त्याने, पण त्यालाही आपण कपट म्हणतो. पण सगळ्यात त्याचा जो नमुने अनेक त्यांनी उत्तमरित्या पेश केले लोकांसमोर, त्याचं एक्सटेन्शन शहाजीराजे आणि त्याचं पूर्णत्व हे शिवाजी महाराज, असे मी स्टेप तुम्हाला सांगितलेले आहे. मलिक अंबरनी अल्प ताकदीच्या निजामशाहीचा काही दशक आदिलशाही आणि मोगल किंवा काही वेळेला संयुक्त आदिलशाही आणि मोगल यांच्या फौजांशी लढाई देऊन मुकाबला केलेला आहे.
ती त्यांनी गनिमी काव्याच्या पद्धतीने केली, म्हणजे मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्झिमम रिझल्ट म्हणून त्याला प्रणेता आपल्याकडच्या भागामध्ये आपण म्हणतो. असं नाहीये की हा सगळ्या या सगळ्या गनिमी काव्यावर जर आपण बोलायला गेलो तर सन झूचं तत्वज्ञान तुम्हाला गनिमी काव्य सांगतात की, जे 2000 वर्षापूर्वीचं आहे, चीनमध्ये निर्माण झालेलं आहे, तेही सांगतात. चाणक्याने जो जास्त वेळेला वापर केलेला आहे तो कपट नीतीचा वापर केलेला आहे. इथे लढाई अपेक्षित आहे गनिमी काव्यामध्ये. त्याच्यामध्ये कसं आहे की त्यात हुलकावण्या देणं आलं, अजून काय करणं, जसं शहाजी राजाने केलं की ते केलं. आणि तुम्ही जे सांगता त्याच्यात एक फरक आहे की याचा जो काही गनिमी काव्याचा फायदा जो झाला तो तिथे कपट जे मलिक अंबरनी शहाजी राजांची केलं त्यावेळेला त्यांनी असं केलं की शहाजी राजांची कल्पना, मृत्यू पडले शरीफजी राजे त्यांचे भाऊ आणि कौतुक झालं त्यांच्या सगळ्या चुलत भावंडांचं, ही त्यांनी भोसल्यांमध्ये लावून दिलेली टसल होती. म्हणजे 8 जे शहाजी राजांचे भाऊ होते, म्हणजे मालोजी राजांचे भाऊ विठोजी राजे, त्यांना 8 मुलं होते आणि मालोजी राजांना 2 मुलगे होते, शहाजी शरीफजी. त्याच्यातले शरीफजी त्या भातवडीच्या लढाईत मरण पावले, म्हणजे पाठलाग करताना ते मरण पावले, जे पळणाऱ्या सैनिकांचा. पण ताकदीनिशी मैदानावरती वारंवार कसा मुकाबला करता येतो की माझ्याकडे सैन्य कमी, माझ्याकडे सगळं कमी, पण मी आदिलशाहीशी उघड भांडण करतो, उघड लढाया करतो, मोगलांशी पण करतो, त्या दोघांच्या संयुक्त सैन्याशी पण करतो. हे जे काही मलिक अंबरनी कर्तृत्व म्हणा, कसब म्हणा, जे दाखवलं ते त्यांनी जास्त वेळेला मैदानावर दाखवले. राजवाड्यात बसून कुठेतरी त्याच्या राजवाड्यात मी त्याचा खून केला, याला कपट म्हणतात. पण गनिमी काव्यामध्ये लढाई अपेक्षित आहे, ती तुम्ही कशी करता, जेवढी हुशारीने कराल तेवढं तुमचा कावा अधिक बळकट होतो. हे त्याच्यातली फोड आहे, म्हणजे मी तुम्हाला फोड सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपल्याला डॉक्युमेंटेड हिस्ट्रीमध्ये खूप वेळेला दिसतं. ते मलिक अंबरकडनं केलेलं आपल्याला दिसतं. पश्चिम महाराष्ट्रापुरता तो विषय तुम्ही हे केलात, म्हणजे शिवाजी महाराजांची पार्श्वभूमी कशाची आहे तर सगळे निजामशाही, आदिलशाही, परत निजामशाही, मोगल, परत निजामशाही, हे जे शहाजी राजांनी सगळीकडे आलटापालट केलेली आहे आणि त्याच्यातून त्यांची कारकीर्द घडली. त्याचंच एक लॉजिकल एक्सटेन्शन शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात आहे. स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आहे, पण त्यांना 2 वेळेला अपयश आलं, म्हणून मग ती जबाबदारी शिवाजी महाराजांकडे आली. त्यांनी ते पूर्ण केलं, मग ते छत्रपती झाले. पण त्यांनी हे प्रत्यक्ष लढाईमध्ये दाखवले. हा भाग आपल्याला समजून घेण्यासारखा आहे. हा दोन्ही मधला फरक, कावा कपट याच्यामध्ये तो फरक. साधारण आपण कोणताही प्रोजेक्ट करायचं म्हटलं तर एक प्रोजेक्ट चार्टर असतो. तर शिवाजी महाराज जेव्हा एखादं कुठलं मोहीम किंवा कुठलीही गोष्ट करायची तर ते कसं प्रोजेक्ट चार्टर बनवायचे तेव्हा? एकतर म्हणजे पहिला त्याच्यामधला असं आहे की तुम्हाला कमीत कमी कष्टात, कमीत कमी वेळेत तुम्हाला आपलं मुलूक, म्हणजे शत्रूचा मुलूक आपल्याकडे कसा आणता येईल, हे पहिलं होतं. दुसरं त्यांचं धोरण असं असायचं की आपलं चांगलं प्रशासन किंवा व्यवस्थापन करून त्या मुलखामध्ये अशा प्रकारच्या व्यवस्था बांधायच्या की तिथल्या लोकांना जास्तीत जास्त काळ आपल्या बरोबर राहावं असं वाटावं. म्हणजे त्याचा दुसरा एक फायदा असतो की ज्या वेळेला जनता तुमच्या बाजूला असते त्यावेळेला दुसरा शत्रू आणि तो मोठा असला तरी तुम्हाला लोकसमर्थनाचा वेगळा फायदा मिळतो. गनिमी काव्याच्या ह्याच्यासाठी पुन्हा ते गरजेचं आहे की परत कधी लढाई करायची वेळ येईल त्यावेळेला गनिमी काव्याची जी पद्धत तुम्हाला उपयोगी पडते, ज्या वेळेला पीपल ऍट लार्ज जेव्हा तुम्हाला अनुकूल असतात तेव्हाच ती यशस्वी होते, जेव्हा ते विरोधी असतात त्यावेळेला ते यशस्वी होत नाही. असं जगात कुठेच घडलेलं नाही. त्यामुळे ते त्यांची स्ट्रॅटेजी कायम ठरलेली होती. आणि अशाच पद्धतीने वाढ करायची आपल्या स्वराज्याची, की पहिलं ज्याला आपण म्हणतो एक्सपान्शन फॉलोड बाय कन्सॉलिडेशन अँड देन फर्दर एक्सपान्शन, याच पद्धतीने ते कायम चालू आहे. हे त्यांनी कायम पद्धत ठेवली आहे. आपल्याला जे जमणार नाही किंवा अवघड जाईल अशा प्रकारे मुलुखाचा विस्तार हा त्यांनी कधी केला. त्यामुळे शेवटी तुम्हाला दिसतं ना की महाराजांची प्रेरणा मोठी, पराक्रम मोठा, प्रतिभा मोठी, पण राज्य केवढं होतं. आजच्या भाषेमध्ये 8 ते 9 जिल्हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने एवढंच शिवाजी महाराजांचं राज्य आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्हीकडे मिळून एवढंच राज्य आहे. पण वैशिष्ट्य त्यांच्या ह्युमन व्हॅल्यूजचं, त्यांच्या प्रतिभेचं आणि जी काही त्यांनी प्रेरणा दिली पुढच्या पिढ्यांना त्याला.
सर मला एक प्रश्न पडायचा की शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण लहानपणापासून ऐकतो आणि आपल्याला कळतं की त्यांची प्रतिभा आणि यश वगैरे आणि विशेषतः जेव्हा हिंदू धर्म धोक्यात होता त्यावेळेला त्यांच्यामुळे आपण वाचलो त्या काळामध्ये म्हणजे 350 वर्षापूर्वी. तर असं काही यांच्याकडे विशेष असलं पाहिजे या म्हणजे प्रतिभेमध्ये मी असं म्हणेन की त्यामुळे त्यांच्या वेळेला तर उत्कृष्ट त्यांना सरदारही मिळाले प्लस संत लोक होती म्हणजे समर्थ रामदास त्यांचे गुरु झाले आणि हॅलो हा सर गुरु होते तुकाराम महाराज त्यांच्या सोबतील होते आणि त्यांचं सहकार्य त्यांना मिळालंय म्हणजे ह्या माणसामध्ये कुठेतरी काहीतरी विशेष आहे. टू बी स्पेसिफिक मला असं वाटत होतं की काही दैवी गुण असावेत किंवा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत त्याप्रमाणे काही असावं असं तुमचं काय आहे का निरीक्षण? कारण माझ्याकडे एक मला पुरावा मिळाला तो म्हणजे श्रीपाद वल्लभ यांचं जे चरित्र आहे ते साधारणतः 1350 की 1400 साली लिहिलं आणि त्यावेळेला ते म्हणतात की मी शिवाजी म्हणून जन्म घेईन आणि हे लिहिलेलं आहे त्यावेळेला ते एका शिष्याना प्रेरणा झाली होती की तू हे सगळं लिहून काढ चरित्र आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे त्या संदर्भात काही नाही, मला त्यांचं जे यश वाटतं म्हणजे आता दैवी किंवा आध्यात्मिक गोष्टीमध्ये माझं काही फार डोकं चालत नाही हे प्रामाणिकपणे सांगतो. पण मला जे इतिहासाचा अभ्यास करता येतो त्याच्यामध्ये मला असं दिसतं की शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ योजक होते. योजकच तत्र दुर्लभ हा हे जे आपण म्हणतो त्या योजकपणाचं ते यश आहे. म्हणजे पुराव्यासाठी आपण म्हणूया की महाराजांना कोणाची मदत झाली तर मावळ्यांची मदत झाली, संतांची मदत झाली, सह्याद्रीची मदत झाली, समुद्राची मदत झाली वगैरे. मग हे सगळं त्यांच्या पूर्वी होतच की मग बाकीच्या लोकांना का नाही जमलं? म्हणजे स्वराज्याचं पुन्हा राज्याभिषेक होणं किंवा राज्याभिषेकाचा प्रसंग घडू शकणं हे 1674 का यावं लागलं? कारण तोपर्यंत शिवाजी महाराजांसारखे योजक जन्माला आले नाहीत म्हणून. हे आले नाही तर महाराजांच्याही आधी सह्याद्री आहे, महाराजांच्याही आधी समुद्र आहे, महाराजांच्या आधी गनिमी काव आहे, महाराजांच्या आधी मावळे आहेत, महाराजांच्या अगोदरही संत सज्जन मंडळी आहेत. पण या सगळ्यांचा म्हणजे वारकरी आणि धारकरी या दोन्हींचं पाठबळ मिळणं, संत आणि डिप्लोमॅट या दोघांनाही शिवाजी महाराज आपलेसे वाटणं त्या त्या वेळेला, त्यांनी हातात शस्त्र घेणं, योद्धे काय काय कमतरता आहे? काहीच कमतरता नाहीये. पण हे सगळे गुण एका माणसात येणं हा आणि त्याचा योग्य विधायक वापर होणं हा जो योजकाचा भाग असतो किंवा योजकाचं वेगळं वैशिष्ट्य असतं ते शिवाजी महाराजांमध्ये तुम्हाला सगळं दिसतं. हा, त्याला 100% एखाद्याच माणसाचं सगळं यश असतं असं नाही. काही वेळेला ही इज दी क्रिएशन ऑफ द सिच्युएशन हे सुद्धा आहे की पूर्वीच्या लोकांचं सफरिंग आहे, पूर्वीच्या लोकांचे अनुभव आहेत, हे सुद्धा त्यांना कुठेतरी उपयोगी पडले असतील यात काही शंका नाहीये. पण तरी सुद्धा याचा वाटा 10-15% राहतो. 80-85% त्यांच्या योजकत्वातच ते निदर्शक आहे. त्यात त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठी पूर्वीच्या इतिहासात नंतरच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यात आहेत. पण सर्वार्थाने यशस्वी कोण आहे तर फक्त शिवाजी महाराज. नाहीतर पहिल्या बाजीरावाला तुम्ही पहिलं रँक द्यायला पाहिजे ना. तो तर जगाच्या इतिहासातला एकमेव अजिंक्य सेनापती आहे. पण तोही शिवाजी महाराजांपुढे थिटा पडतो. कारण देअर वॉज ओनली एक्सपान्शन but there was no consolidation. During Shivaji, expansion with consolidation. And he makes a complete figure. He completes a picture, whole picture. असा होलिस्टिक अप्रोच हा तुम्हाला बाकीच्या लोकांमध्ये दिसत नाही. मग तो तुम्हाला औरंगजेबामध्ये पण दिसत नाही. कारण ही लॅक इन द कॅरेक्टर. तसं शिवाजी महाराजांच्या चरित्राला जबाब नाही. त्यामुळे एकाच वेळेला इतक्या गुणांचा समुच्चय होणं हा आहे म्हणजे ते त्यांचं पण दिसतं. ते मला वर्किंग आउट होताना ते तुम्हाला व्यवहारातच दिसतं ना. ते काही कोणीतरी चमत्कार केला आणि औरंगजेबाला मारून टाकलं वगैरे असं नाही झालेलं. म्हणजे जसं आपल्याकडेही आहे म्हणजे दैवी याच्याबद्दल बोलता म्हणून मी थोडंसं बाजूला जाऊन एक उदाहरण देतो. म्हणजे ते काय तुम्ही श्रीपाद वल्लभ वगैरे म्हटला त्यांच्याविषयी मला काही अविश्वास किंवा काही चुकीचं बोलायचं नाही. पण आपल्याला एक दंतकथा आहे किंवा आपली समजूत आहे
की महाराजांना भवानी माता प्रसन्न होती, त्यामुळे तिने त्यांना तलवार दिली आणि सांगितलं की लेकरा काळजी करू नकोस, म्या तुझी तलवार होऊन राहिली आहे वगैरे वगैरे. आता ही दंतकथा आहे ना, कारण जी भवानी तलवार आहे त्याचे ऐतिहासिक आपल्याला दाखले आहेत की मुळात काय ती कुठे तयार झालेली आहे, ती टॉलेडोला तयार झालेली तलवार आहे, युरोपियन बांधणीची तलवार आहे. ती 400 होत देऊन शिवाजी महाराजांनी शिर्क्यांकडनं खरेदी केलेली आहे आणि त्याची सगळ्याची माहिती तुम्हाला मिळत असताना मग त्यावेळेला भवानीचं काय राहिलं. आणि जिच्या हातात स्वतःची 8 शस्त्र आहेत, आपले सगळे देव सशस्त्र आहेत, कोणीच बिनशस्त्राचा नाही, मग तिच्या हातातल्या 8 शस्त्रांचा उपयोग भवानीने का नाही केला. आपल्या लेकराला कशाला त्याच्यामध्ये मारायला किंवा जगायला पाठवलं, हा प्रश्न राहतोच ना. त्यामुळे म्हणून मी म्हणतो की हा योजकत्वाचा भाग आहे, आपण त्याचं क्रेडिट त्यांना जास्त देऊया. पण ठीक आहे, नशीब हा आहेच त्याची, याच्याबाबत काही लॉजिक 100% चालत नाही. आता त्यांचंही काही वेळेला नशीब आहे किंवा काय नेमकं पेटाऱ्यातून पळाले, कोणाला कळलं असतो तर. आता जर तर नाही कळलं ना हे सत्य आहे. असा तो योजक येता बा.